जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देव तुझी गणेशु सकलमती प्रकाशु हरि निवृत्तीदासु अवधारी जोरी अकार चरणा युगुण उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तककारी हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवाळले देविया श्री गुरु कृपा नमे आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो जियात्या ओम नमो जियात्या जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजावरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वर्णानाम् अर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो
चान्यं सुराणां शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानि विवादे विषादे प्रवादे प्रवासे दैवानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीन सदा चाट्यवक्त्र विपत्तो प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि। बोलो जगदम्बा माता की जय, पराम्बा भगवती माता की जय, अंबाबाई माता की जय। आज श्रीमद्देवी भागवत कथेचा 5वा दिवस. कालपर्यंत आपण देवीच्या लीला वर्णन करणाऱ्या प्रभू रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णांची अशा विविध कथा पाहिल्या. काल भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सांगितलं गेलं जन्मेजय राजाला. त्यानंतरही त्याच्या मनात अनेक काही शंका आल्या. त्या शंकांकडे वळण्यापूर्वी आज नवरात्रीचा 5वा दिवस. देवीचं रूप कोणतं आहे त्याची माहिती थोडीशी घेऊया आणि मग आपण आपल्या कथेकडे वळूयात. आजचं देवीचं रूप आहे स्कंद माता. स्कंद म्हणजे कार्तिकेय भगवान, कार्तिकेयाची माता. आणि कार्तिकेय भगवान म्हणजे प्रत्येक गोष्टीत निपुण असलेले. मग असे निपुण असलेले, पण निपुण असल्यावरती होतं काय? मी समजा एखाद्या गोष्टीत निपुण आहे तर त्या गोष्टीचा मला अहंकार येऊ शकतो, मला अहंकार होऊ शकतो. जगदंबा माता की जर एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत निपुण असेल तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा अहंकार येतो. एखादी सुगरण असेल, छान स्वयंपाक करत असेल, तिच्या अख्ख्या आयुष्यात तिच्याकडून एकही पदार्थ चुकलेला नसेल तर तिला त्याचा गर्व होतो. मी म्हणजे सर्वश्रेष्ठ स्वयंपाक करणारी. मी म्हणजे एखादी चांगली गाणारी व्यक्ती असेल तिला अभिमान येतो, मी म्हणजे सर्वश्रेष्ठ गाणारा. एखादा वादक असेल त्याला अभिमान येतो, मी म्हणजे सर्वश्रेष्ठ वादक, माझ्यासारखा वादक या जगात नाही. एखादा वक्ता असेल माझ्यासारखा त्याला अभिमान येतो, माझ्यासारखा वक्ता दुसरा कोणीच नाही. निपुण असणं, पण ते निपुण असल्यावर त्याच्या जोडीला जो काही अहंकार असतो त्याच्या विरहित आपल्याला राहायचंय. मग ती शिकवण आपल्याला आजची स्कंद माता देते. ती आपल्याला काय शिकवते? निपुणता हवी, पण ती निपुणता निरागस हवी. रागच नको. राग रोज तिथंच असते ना, सांगून टाकते. बोल जगदंबा माता की
पुन्हा एकदा विषय निरूपण करते. आपला विषय चालला होता स्कंदमाता. मध्येच आपलं कनेक्शन कट झाल्यामुळे थोडासा व्यत्यय आला, त्याबद्दल क्षमा मागते. स्कंदमाता म्हणजे कार्तिकेयाची माता. बाल कार्तिकेयासोबत सिंहासनावर विराजमान असे या मातेचं रूप आहे. ही माता शौर्य, करुणा म्हणजेच अर्थात निपुणतेचं प्रतीक आहे. मग निपुणता असलेल्या व्यक्तीला कदाचित अहंकार येऊ शकतो. तो अहंकार येऊ नये म्हणून निरागसतेसह निपुणता वाढवणारी आजची ही स्कंदमाता. आजच्या दिवशी स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते. मग आपण काल कथेमध्ये पाहिलं की जन्मेजय राजाला व्यास महर्षींनी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं. मग त्यावेळी जन्मेजय राजा व्यास महर्षींना विचारतात, अजून काही शंका आहेत त्या. पण इकडे ही जी कथा चालली आहे, सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगतायत, तेव्हा शौनकादी ऋषी विचारतायत सूत महर्षींना, अहो सूतजी, तुम्ही कृष्णाचं चरित्र अगदीच त्रोटकपणे सांगितलं, बरोबर की नाही? आपण कृष्णाचं चरित्र किती वेळात पाहिलं का? अगदी काही मोजक्या मिनिटांमध्ये चरित्र पाहिलं ना. मग तसंच शौनकादी ऋषी सूत महर्षींना सांगतायत, अहो सूतजी, तुम्ही कृष्णाचं चरित्र फारच त्रोटकपणे सांगितलं, विस्तृतपणे सांगितलं नाही. आणि त्यातही आम्हाला असा प्रश्न आहे, पण तुम्ही काल जे आम्हाला सांगितलं की भगवान विष्णूंनी पुत्र हवा म्हणून, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी पुत्र हवा म्हणून रुद्रांची आराधना केली. जांबवतीच्या पुत्र प्राप्तीसाठी जांबवतीला पुत्र हवा होता म्हणून भगवान शिवांची आराधना केली. मग जर भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंचे अंश आहेत, भगवान विष्णू स्वतः अवताराला आले आहेत, तर हर आणि गौरी म्हणजे शिव पार्वती त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? की म्हणून त्यांनी विष्णूंची आराधना, म्हणून विष्णूंनी त्यांची आराधना केली. आराधना करण्याचं कारण काय? हे जर श्रेष्ठ आहेत, हे स्वतः देव आहेत, तरी त्यांनी असं का केलं? असे अनेक प्रश्न आमच्या मनात आले. कृपा करून सूतजी या शंकांचं निरसन करा. तेव्हा सूतजी हसले आणि प्रेमाने सांगतायत, याच सगळ्या शंका जन्मेजय राजाला पडल्या. इतक्या त्रोटकपणे, म्हणजे इतक्या कमी वेळात, इतक्या संक्षिप्तपणे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं. आणि आता हा प्रश्न उभा राहिलाय, स्वतः देव असून दुसऱ्या देवाची आराधना का करावी लागली? स्वतः देव आहे, जीवाने जिवंत राहायचं का जीवाला मृत्यू द्यायचा हे भगवान विष्णूंच्या हातात आहे. भगवतीने तेवढा अधिकार त्यांना दिलेला आहे. तरी सुद्धा मग हे स्वतःला पुत्र हवा होता, स्वतः एक काही असा मंत्र म्हटला असता पुत्र उत्पन्न झाला असता. जे जीवाला जीवन देऊ शकतात ते स्वतःच्या पत्नीला पुत्र देऊ शकत नाहीत का? तरी सुद्धा त्यांनी देवाची आराधना का केली? तेव्हा व्यास महर्षींनी फार गोड उत्तर दिलं. व्यास महर्षी म्हटले, जरी भगवान विष्णूंचा अंश असतील तरी ते मानव रूपाने जन्माला आले, ते देव म्हणून जन्माला आले नाहीत. मग जेव्हा एखादा भगवंत, एखादा देव मानव रूपाने अवताराला येतो, तेव्हा मानव ज्या ज्या गोष्टी करतो त्या सर्व गोष्टी देवाला करणं भाग पडतं. तो देव असला तरी देव आहे म्हणून वेगळं वागता येत नाही. देव आहे म्हणून असा पुत्र उत्पन्न करता येत नाही, कारण अवतारच यासाठी आहे की काहीतरी आदर्श लोकांना मिळावा. मग लोकांसमोर काय आदर्श ठेवणार? लोकांसमोर कसा आदर्श ठेवणार? म्हणून मानव जन्म, मानव अवतार घेतला, मनुष्य योनीत अवतार घेतला तर मनुष्याप्रमाणेच वागावं लागतं, वेगळं वागून चालत नाही. मग तेव्हा जन्मेजय राजाला पुढे विस्तार करताना सांगतात, अकार, उकार आणि वकार की रुद्र भगवानांची आराधना का केली त्यांनी? अकार आहे ब्रह्म, उकार आहे विष्णू आणि मकार आहे महेश. अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. ओंकार, ओंकार तत्व या तीन देवांचा आहे, पण त्यात अजून काहीतरी आहे जे शिल्लक आहे. अकार झाला, उकार झाला, मकार झाला, पण अर्धमात्रेचा तुम्ही उच्चार करता का?
बोलताना सहज होतो, पण हे शब्द वेगळे वेगळे फोडले. ओंकाराला ओंकाराची फोड केली, मग तेव्हा ही 3 अक्षरं मिळाली आपल्याला. अ, उ आणि म हे मिळालं, पण वरची अर्धी मात्रा तिचं काय झालं? ती कुठे गेली? त्या अर्धमात्रेचा उच्चार होत नाही, ती सहजासहजी उच्चारता येत नाही. तीच आहे ती भगवती माहेश्वरी. मग हे अकार उकार मकार जिच्या अधिपत्याखाली राहतात ती महेश्वरी, आणि ती शिवाशक्ती भगवान शंकरांनी धारण केलेली आहे, म्हणून भगवान शंकरांची पूजा केली जाते. आणि दुसरं कारण, मानव जन्माला आले म्हणून श्रेष्ठ. आता विष्णूचाच अवतार, विष्णूची भक्ती कशी करेल, म्हणून भगवान रुद्रांची आराधना केली. रुद्र भगवान जे आहे ते ब्रह्माच्या भ्रुकुटीमधून प्रकट झाले. भ्रुकुटी म्हणजे भुवईमधून. भगवान शंकर कुठून प्रकट झाले? ब्रह्मदेवाच्या भुवईतून. पण ते साक्षात भगवान रुद्र नव्हते. व्यास महर्षी सांगतायत ते भगवान रुद्र नव्हतेच, ते भगवान रुद्रांचा दुसरा अंश होते. त्यांना आपण सहजासहजी आकळवू शकत नाही, तर त्या रुद्र भगवंताला कधी आकळवणार? विचार करा. म्हणून विष्णूने देव असून सुद्धा एका पायावरती उभं राहून वायू भक्षण करून रुद्र भगवंताची तपश्चर्या केली, एक आदर्श घालून देण्यासाठी आपल्या समाजात. मग तेव्हा जन्मेजय राजांना ही सगळी माया समजली की भगवतीच्या मायेमुळेच विष्णू भगवंतांना अवतार घ्यावे लागले एवढ्या वेळा. मग जन्मेजय राजा व्यास महर्षींना विचारतायत, या भगवतीच्या मायेने जर साक्षात देवाधिदेव विष्णू जर अवताराला येत असतील, तर या भगवती विषयी तिची चरित्र अजून ऐकण्याविषयी मला उत्कंठा निर्माण झाली आहे. ते चरित्र मला कृपा करून सांगा. ते चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. ते चरित्र मला सांगा. व्यास महर्षी सांगतात, ही कथा ऐकशी तर तुझ्या जीवनाचा उद्धार होईल अशी कथा मी तुला सांगते. तेव्हा व्यास महर्षी महिषासुराची कथा सांगतात. महिषासुर ऐकून आपल्या सगळ्यांना माहिती, आरतीत आपण म्हणतो महिषासुर मर्दिनी, माहिती आहे. मग काय आहे ही महिषासुराची कथा? व्यास महर्षी सांगतायत, पूर्वी महिषासुर नावाचा राजा होऊन गेला. देवदानवांचं युद्ध अनेक वर्ष चाललं, 100 वर्ष हे युद्ध चाललं. युद्ध झाल्यानंतर दानवांचा पराजय झाला. दानवांचा पराजय झाला आणि महिषासुर सुमेरू पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेला. सुमेरू पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेला. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 नाही, 100 नाही, 500 नाही, 1000 नाही, 10,000 दिव्य वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. किती वर्ष? 10,000 दिव्य वर्ष. दिव्य म्हणजे आपलं असं साधं सुद्धा वर्ष नाही, दिव्य वर्ष. ती तपश्चर्या बघून देव ही जळजळ कापत होते. इतकी खडतर तपश्चर्या त्यांनी केली. ब्रह्मदेव शेवटी त्याला प्रसन्न झाले. त्याला म्हटले, मी तुझ्या तपश्चर्या प्रसन्न आहे, तुला हवा तो वर मागून घे. महिषासुराने सांगितलं, मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव म्हटले, असा वर मला देता येणार नाही. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्तात् परिहारार्थे नत्वं शोचितुमर्हसि. म्हणजेच काय, जे जन्माला आलंय त्याला एक ना एक दिवस जायचंय आणि पुन्हा दुसरे कुठेतरी जन्माला यायचंय. उपसे ते नाशे नाशले ते पुनरपिकसे हे घटिका यंत्र देसे परिभ्रमेगा. मौलींची गोड भाषा. जे उपजलंय, जे जन्माला आलंय ते एक ना एक दिवस जाणार आहे, पुन्हा जन्माला येणार आहे. असं हे घड्याळ, घटिका यंत्र, घड्याळ चालूच राहणार आहे. त्यामुळे मी तुला अमरत्वाचा वर देऊ शकत नाही, तुला दुसरं जे हवं असेल ते मागून घे. मग त्याने ब्रह्मदेवांकडे वर मागितला, मला देवांच्या हातून मृत्यू नको, मला मानवाच्या हातून मृत्यू नको, मला दानवाच्या हातून मृत्यू नको, मला कुठल्याही पुरुषाच्या हातून मृत्यू नको, मला स्त्रीपासून मृत्यू होईल असा वर मला द्या. ब्रह्मदेव म्हटले, असा वर का? ते म्हटले, स्त्री ही मुळातच अबला आहेत आणि जिथे एखादा पुरुष माझं काही बिघडवू शकत नाही, तिथे एखादी स्त्री माझं काय बिघडवणार? ती मला कशी मारणार? ब्रह्मदेवांनी वर दिला, पण या वराने महिषासुर उन्मत्त झाला. जन्मेजय राजाला प्रश्न पडला,
हा इतकी खडतर तपश्चर्या करणारा महिषासूर नक्की होता तरी कोण, याच्या जन्माची कथा मला ऐकायची. व्यास महर्षी सांगतात जन्माची कथा. व्यास महर्षी त्याला सांगतात मी ऐकतो, सांग. व्यास महर्षी म्हणतात धनुचे 2 पुत्र रंभ आणि करंभ. धनुचे पुत्र रंभ आणि करंभ दोघांनाही पुत्र नव्हता, दोघांनाही संतान नव्हतं, म्हणून दोघं दुःखी होते. म्हणून दोघ जरा तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. पहा, सगळे तपश्चर्या करतात, आपण काय करतोय? रंभ करंभ तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. 5 नद्यांचा संगम म्हणजे पंचगंगा, बरोबर? 5 नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी गेले. करंभ पाण्यात उतरून तपस्या करू लागला आणि रंभ नदीच्या किनारी असलेल्या संगमाच्या काठी असलेल्या एका वडाच्या झाडाखाली अग्निकुंड तयार केलं आणि अग्नीची उपासना करू लागला. म्हणजे एक जलदेवतेला प्रसन्न करतोय, एक अग्निदेवतेला प्रसन्न करतोय. अशा प्रकारे दोघांची तपश्चर्या सुरू झाली. तपश्चर्या वाढू लागली. नेहमीप्रमाणे इंद्राचं कपट जाग झालं. माझं आसन घेताय की काय वाटलं, इंद्र खाली आला. अग्निदेवासमोर काय करणार, त्यापेक्षा पाण्यात जाऊन मारू. पाण्यात जाऊन मारणं सोपं आहे. पाण्यात गेला, मगरीचं रूप घेतलं, करंभाचा पाय पकडला, करंभाला मारून टाकलं पाण्यात ओढून. करंभाला कळलं आपला भाऊ मारला गेला, इंद्राद्वारे कपटाने मारला गेला. अपराधी निरपराध माझा भाऊ होता. कशासाठी तपश्चर्या करत होते? पुत्र प्राप्तीसाठी. तरी सुद्धा इंद्राने काय केलं? कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता करंभाला मारून टाकलं. रंभाला प्रचंड राग आला. डाव्या हाताने केस धरले, खाली वाकला. अग्निकुंडात आपल्याच डोक्याची आहुती देण्यासाठी तलवार उगारली. कापणार इतक्यात अग्निदेव प्रकट झाले. अग्निदेव प्रकटले, म्हणले अरे आत्महत्या का करतोयस? त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. माझ्या भावाचा निरापराध जीव गेला, मी जगून काय करू? ते म्हणले आत्महत्येसारखं दुसरं कोणतं पातक नाही. आत्महत्या करू नको, पुन्हा पुन्हा जन्माला येत राहशील आणि याला प्रायश्चित्तही नाही. इतर दुसरं कोणतं पाप करशील त्याला प्रायश्चित्त तरी आहेत, पण स्वतःचा जीव स्वतः घेणे याला प्रायश्चित्तच नाही. तू म्हटला मग मी काय करू? मी प्रचंड दुःखी आहे. आधीच एकतर आम्हाला पुत्र नव्हता, त्यात आता माझा भाऊ सुद्धा माझ्यापासून दूर गेला. तेव्हा अग्निदेव म्हटले मी तुला हवा तो वर द्यायला तयार आहे, वर मागून घे. मग तेव्हा रंभ अग्निदेवांना म्हणाला, देवांपेक्षा सर्वश्रेष्ठ त्रैलोक्य विजयी असा पुत्र मला हवा, ज्याला सगळे घाबरतील, ज्याच्या यशाची कीर्ती सर्वत्र असेल, ज्याला बघताच दानव मानव देव सगळे दूर पळून गेले पाहिजेत, असा पुत्र मला हवाय, असा पुत्र मला द्या. अग्निदेव म्हटले, तुला जी स्त्री आवडेल, तू ज्या स्त्रीवर आसक्त होशील त्याच स्त्रीपासून तुला मुलगा होईल. वर दिला. अग्निदेव निघून गेले. रंभही आपापल्या कार्याला लागला. यक्षांच्या राज्यात आला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी. यक्षांच्या राज्यात आल्यानंतर त्याला एक महिषी दिसली. महिषी म्हणजे काय? म्हैस दिसली. आणि इतर सगळ्या सुंदर स्त्रिया सोडून त्याला ती महिषीच आवडली आणि हिच्यापासून आपल्याला पुत्र असावा अशी कामना त्याच्या मनात जागृत झाली. म्हणजे तो तिच्यावरती आसक्त झाला. इतर स्त्रिया म्हणून मोहित नाही झाला. त्याला वाटलं वाह काय सुंदर महिषी आहे, काय डौलदार आहे. कोण? म्हैस आवडली त्याला. आणि योगायोग पहा, ती म्हैसही याच्यावर आसक्त झाली. म्हशीलाही त्याचा तिचा नवरा आवडला. दोघांनी विवाह केला. त्या महिषीला रंभापासून गर्भधारणा झाली आणि म्हणून तिच्या सुरक्षिततेसाठी तिला तो पाताळात घेऊन गेला की ती तिथे सुरक्षित राहील. पण झालं असं, थोड्या दिवसांनी एक रेडा तिच्या मागे लागला. रेडा कामासक्त भावनेने त्या महिषीच्या मागे लागला. महिषी घाबरली आणि पळायला लागली. मग आपल्या बायकोचं आपण रक्षण केलं पाहिजे ही भावना रंभाच्या मनात आली. रंभ त्या रेड्यासोबत भांडायला गेला.
पण तो खूप कामासक्त. यात त्याला ती महिषी कुठल्याही परिस्थितीत हवी होती, म्हणून त्यानेही आपली शिंग उभारून रंभाशी भांडणं सुरू केलं. रंभा बाणांनी प्रहार करतोय, गदेने प्रहार करतोय. त्या रेड्याला काहीच नाही झालं. त्याला ती फक्त महिषी दिसत होती. त्या रेड्याने एकदाच 2 शिंगांनी असा प्रहार केला की ती शिंग रंभाच्या छातीत घुसली आणि रंभ मृत्युमुखी पडला. महिषी पुढे धावतोय, रेडा मागे धावतोय. महिषी घाबरून यक्षांच्या राज्यात पुन्हा गेली. त्या जुन्या वटवृक्षाखाली जाऊन थांबली. तिथे गेल्यावर ते यक्षांनी पाहिलं, ही खूपच घाबरली दिसते, थरथर कापते, रडते. म्हणजे नक्कीच काहीतरी यक्षांनी पाहिलं. मागून एक रेडा सुद्धा पळत येतोय. मग त्याच्यापासून हिचं रक्षण केलं पाहिजे म्हणून सगळ्या यक्षांनी बाण मारून त्या रेड्याला घायल केलं. पण रेडा काही ऐकत नव्हता. त्याच्या तीव्र भावना त्याला थांबवून देत नव्हत्या. तरी सुद्धा यक्षांनी अनेक बाण सोडून अतिशय घनघोर युद्ध तिथे झालं आणि शेवटी तो रेडा मृत्युमुखी पडला. मग यक्षांचा परममित्र होता रंभ. यक्षांनी विचार केला, याचं उत्तर कार्य आपण केलं पाहिजे. हे उत्तर कार्य करायला पाहिजे म्हणून त्यांनी चिता पेटवली. त्यात रंभाचा मृतदेह ठेवला. महिषी ही म्हटली, मी सती जाणार. महिषीने यक्षांनी सांगितलं, तुझ्या पोटात गर्भ आहे, जाऊ नकोस. ती म्हटली, नाही, माझ्या पतीचं माझ्यावरती नितांत प्रेम होतं, माझं माझ्या पतीवर प्रेम होत, मी सती जाणार. महिषी सती गेली आणि आश्चर्य, थोड्याच वेळाने त्याच्यातून एक गर्भ म्हणजे एक बालक प्रकट झालं. त्याचं नाव महिषासुर. कशातून? रंभाची चिता पेटवली, त्यात महिषी सती गेली आहे आणि त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. दिव्य नाही म्हणता येणार त्याला, त्यातून एक पुरुष. पण कोणता? एक रेडा बाहेर आला. गर्भ कोणी धारण केला आहे? म्हशीने. म्हटल्यावरती रेडाच बाहेर. मानव कसा येईल? त्याच्या पाठोपाठ अजून एक पुरुष बाहेर आला. तो कोण होता? तो रंभ होता. आपल्या पुत्राच्या काळजीपोटी नवीन देह धारण करून आला. मग जो आधी बाहेर पडला महिषीचा गर्भ, त्याचं नाव ठेवलं गेलं महिष आणि तो पुढे झाला महिषासुर. माणूस कधी जन्मजात असुर नसतो, त्याची प्रवृत्ती त्याला असुर किंवा सुर बनवते. चांगला वागला तर सुर होतो, चांगला वागला असा तर महिष राहिला असता, वाईट वागला म्हणून महिषासुर झाला. आणि दुसरा जो रंभ प्रकटला होता त्याचं नाव ठेवलं गेलं रक्तबीज. अशी त्याच्या जन्माची कथा सांगितली. मग त्याने वर मागून घेतला. मग पुढे काय घडलं? उन्मत्त झाला, सगळ्यांना त्रास देऊ लागला. प्रजेला त्रास नाही दिला. प्रजा सुखी होती, सगळेजण आनंदात होते. फक्त म्हणणं एवढंच होतं, जे काही कार्य होईल तुम्ही यज्ञ केला, देवांसाठी करायचा नाही, त्याचा हिस्सा, जो हिस्सा देवांसाठी आपण ठेवतो, हवीर भाग म्हणतो आपण त्याला, तो माझ्या नावाचा असावा, एवढीच त्याची अपेक्षा. आणि पृथ्वीवरती त्याचं एक छत्री साम्राज्य निर्माण झालं. प्रत्येक जण त्याला घाबरू लागला, प्रत्येक राजा घाबरू लागला. ज्या राजांनी युद्ध केलं त्यांना ठार मारलं. म्हणजेच काय? ज्या राजांना याचा अंमल नको होता याने त्यांना ठार मारलं. बाकीचे राजे घाबरले, शरण आले, मग त्यांना मांडलिक राजे केलं. म्हणजे काय? ते त्यांचा ठरवून दिलेला कारभार पाहणार, पण प्रमुख हाच राहणार. याच्या अधिपत्याखाली त्यांनी कारभार करायचा. स्वतःच्या मनाने काही निर्णय घ्यायचे नाही, ते फक्त नामधारी. त्यांना म्हणतात मांडलिक राजे. मग असं पृथ्वीवरती एक छत्री साम्राज्य निर्माण केलं. पाताळ आधीच दानवांचं आहे, शिल्लक राहिला स्वर्ग. स्वर्गाच्या दृष्टीने नजर जाऊ लागली होती. मंत्र्यांशी विचार विनिमय केला. मंत्र्यांनी सांगितलं, हो, आपलं सामर्थ्य काय कमी, जायलाच पाहिजे स्वर्गात, देवांना आपली ताकद दाखवलीच पाहिजे. पण हुशार काही मंत्री होते, ते म्हटले, असं करून चालणार नाही, आपण आधी दूध पाठवू, काही समेट घडतोय का पाहू, इंद्र मांडलिकपणा स्वीकारायला तयार आहे का पाहू. इंद्र स्वीकारेल का? नाही, मी विचारतीये, कथा सांगणारच आहे, तुम्हाला काय वाटतंय?
स्वीकारेल? नाही स्वीकारणार. एक दूत, हुशार असा दूत पाहिला, कारण देवांशी बोलायचंय म्हटल्यावरती हुशार दूत पाहिजे ना. तो असा कसाही कसा चालेल? दानव. मग असा त्यातल्या त्यात कोण हुशार आहे? हा जाऊ शकतो इंद्राकडे. म्हणून एका दूताला बोलावलं, त्याला सांगितलं तुला इंद्राकडे जायचंय आणि त्याला जाऊन सांगायचं तू आमच्या महिष राजाला शरण ये, त्याला स्वर्गाचं अधिपत्य दे, तू दुसरीकडे राहायला निघून जा, अन्यथा आमचं मांडलिकत्व स्वीकार, तू सुखाने राहा. ठीक आहे. आणि जर मान्य नसेल तर युद्धाची तयारी करायला घे. दूत गेला इंद्राकडे निरोप घेऊन. निरोप ऐकल्या इंद्राने गर्विष्ठपणे उत्तर दिलं, अरे तो रेडा आहे, निर्बुद्ध आहे, त्याला काय कळतं? त्याला स्वर्गाचं अधिपत्य हवंय, मी शरण येणार नाही. त्याला जी 2 शिंग आहेत ना, त्याच्या जोरावर तो एवढा गर्व करतोय, त्याला ती शिंगच छाटून टाकतो. ये युद्धाला समोर ये. दूत काय पाठवतोय? हिम्मत असेल तर लगेच युद्धाला ये. कोणी निरोप पाठवला? इंद्राने. दूत निरोप घेऊन निघून आला. महिषासुराने विचारलं काय झालं? दूताने महिषासुराला सांगितलं, स्वामी मी आपला सेवक आहे, आपल्या समोर मी जास्त बोलू शकत नाही, आणि त्यातल्या त्यात इंद्राने इतकी विषतुल्य भाषा वापरली, मी तुमच्या समोर बोलू शकत नाही, बोलूच शकत नाही. सरळ सांगितलं असतं 2 शब्दात. इतकी विषतुल्य भाषा वापरली, याच्या डोक्यात नको ते विचार आले. हा खवळला. हा म्हटला आता युद्ध होणारच, युद्ध करायचंच. आणि आता इकडे इंद्र विचारात पडला. आधीच विचार केला असता तर विचारात पडण्याची गरज आली नसती. तो इंद्र नाही, आपण विचार करत नाही कुठल्याही गोष्टीचा काय परिणाम होऊ शकतो. आधी गोष्ट करून रिकामे होतो आणि मग हे करायला पाहिजे होतं का खरंच? आधीच विचार करायचा की हे करायला पाहिजे का? केल्यानंतर विचार करतो हे खरंच करायला पाहिजे होतं का? आणि मग इकडे तिकडे सहाय्यता घ्यायला जातो. महिषासुराने सांगितलं ठीक आहे, इंद्राला लढायचंच आहे, इंद्राला लढाईच हवी आहे. आजच शुक्राचार्यांना बोलून घेऊ, सुमुहूर्त काढू, दानवांचं मंगल व्हावं, दानवांचा विजय व्हावा यासाठी यज्ञ करू, आणि ते जर सांगत असतील तर लगेच युद्धाला निघू. इकडे इंद्र आधी निरोप देऊन बसला युद्ध करायचंय, मग सगळ्या देवांना बोलवणं पाठवलं. असं घडलंय. या आले सगळे देव, मीटिंग भरली, चर्चा सभा, आत्ताच्या भाषेत मीटिंग झाली. सभा भरली सगळ्या देवांची. तेव्हा सगळ्यांच्या चर्चेअंती असा निर्णय ठरला की आता ताईपणे काहीही करून उपयोग नाही. शत्रू कसाही दिसत असला तरी त्याचं बळ किती आहे हे आपल्याला ठाऊक नाही, त्यामुळे अंदाज बांधून उपयोग नाही. मग एका दूताला पाठवण्याचं ठरलं की त्यांच्याकडे किती शस्त्रसाठा आहे, त्यांची व्यूहरचना कशी आहे. गुप्तहेर पाठवला गेला सगळी माहिती काढण्यासाठी. तो गुप्तहेर गेला. तो गुप्तहेर जाऊन आल्यानंतर जी बातमी कळाली ती इतकी भयानक होती की सगळे देव आपापल्या आसनांवरून हल्ले. धावत धावत त्यांचे गुरु बृहस्पतींपाशी जाऊन बसले. गुरुवर्य तुम्हीच वाचवू शकता. गुरुवर्य म्हटले, हे बघ इंद्र, तू एकतर निर्णय घाईघाईत घेतला आणि आता भ्याडासारखं मागे पडून उपयोग नाही. तू युद्ध करशील किंवा न करशील, पण दैवाने तुझ्या नशिबात, म्हणजे तुझ्या नशिबात जे लिहिले, तुझ्या दैवात जे आहे तेच घडेल. तुला सुख मिळणार आहे किंवा दुःख मिळणार आहे हे सगळं दैवावर अवलंबून आहे. कधी कधी काय होतं, आपण कितीही प्रयत्न करतो पण यश मिळत नाही, आणि कधी कधी काहीच करत नाही तरी आपोआप सगळं यश पदरात पडतं. हा खेळ दैवाचा आहे. एक उदाहरण. आणि अशा वेळेस दैवाला दोष देऊन उपयोग नाही. नाहीतर एक घटना कशी होते ते सांगते. 2 मित्र होते. एक होता आकाश आणि एक होता प्रकाश.
आकाश प्रचंड अभ्यासू मुलगा आणि प्रकाश म्हणजे काय, उद्या पेपर आहे, आज रात्री सगळ्या कॉप्या गोळा करायच्या. पण दोघं मित्र होते. आकाश वर्षभर अभ्यास करायचा पण त्याला अपेक्षा होती प्रथम क्रमांकाची, पण कायम यायचा तृतीय क्रमांक. आणि प्रकाश कधीच अभ्यास करायचा नाही, कायम शिक्षकांची बोलणी खाणार, कायम वर्गाच्या बाहेर शिक्षा भोगणार, पण कॉपी करून का पास व्हायचाच. मग एकदा झालं असं, प्रकाशने आकाशला सांगितलं, कशाला वर्षभर मरमर अभ्यास करतोय, कॉपी कर, पास होशील. एवढा अभ्यास करायची गरज नाही, जरा खेळ बागड. मग त्याला पण वाटलं, अरे आपण एवढा अभ्यास करतोय पण 3च्या वर काही आपला नंबर गेला नाही, 1 जाऊ दे 2 वर पण गेला नाही, जिथे आहे तिथेच स्थिर. प्रकाश म्हटला, अरे मी बघ काहीच करत नाही, वर्षभर सगळ्या शिक्षकांच्या शिव्या खातो पण पास होतो ना. अरे पास झाल्याशी मतलब पुढच्याच वर्गात जायचंय आपल्याला. मग तेव्हा आकाश म्हटला, ठीक आहे. आकाशने अभ्यास केला नाही, काहीच केलं नाही, याच्याप्रमाणे वागला. परीक्षा आली, दोघांनी कॉप्या नेल्या. आकाशला कॉपी करताच आली नाही, प्रकाशने कॉपी केली, प्रकाश पासही झाला, आकाश नापास झाला. नशिबाला दोष देऊ लागला. आकाश होता कर्मवादी, प्रकाश होता नशीबवादी. अरे नशिबात असलं तर पास होशील. आकाशचं म्हणणं होतं कर्म करायचं, वर्षभर अभ्यास करायचा, वर्षाच्या शेवटी पेपर सोडवता येतोच. पण संगत बिघडली, विचार बिघडले. कर्मवादी आकाश नशीबवादी आकाश झाला. मग नशिबाला पुन्हा दोष द्यायला सुरुवात केली. नशीबच खराब आहे माझं, 3रा नंबर येत होता, आता तर पास पण नाही झालो. पण शिक्षकांना माहिती होतं हा मुलगा असा नाही. त्यांनी बोलावून घेतलं, काय झालं विचारलं. तो म्हटला, काय करणार, मी कर्म केलं, मला यश मिळालं नाही म्हणून मी नशिबाच्या आधारावर गेलो, तर नशिबाने ही माझी साथ सोडली. पण एक साधा विचार करा, ज्या मुलाला आयुष्यात कधी कॉपीच करायची माहित नाही, कसा कॉपी करणार आहे तो? आणि याला कधी अभ्यासच करायचा माहित नाही, कॉप्याच करायच्या माहिती, तो कसा अभ्यास करेल? शिक्षकांनी बोलून घेतलं. त्यांनी शिक्षकांना सगळा खरा प्रकार सांगितला. हे महत्वाचं आहे, कारण एखादी सल्ला देणारी व्यक्ती जेव्हा भेटते तेव्हा सगळ्या गोष्टी खऱ्या सांगणं गरजेचं आहे. भले इंद्र वाईट असेल पण बृहस्पतींसमोर सगळं खरं बोलत होता, कारण तेच उपाय सांगणार होते ना. शिक्षकांनी बोलवून घेतलं. शिक्षकांना उपाय विचारला. शिक्षक म्हटले, तुला बँक माहितीये? तो म्हटला, बँकेत लॉकर असतोय माहितीये? त्या लॉकरला 2 चाव्या असतात. किती? कोणाच्या? एक आपल्याकडे असते आणि एक बँकेकडे असते, आणि त्याला एक कोड असतो. त्या दोन्ही चाव्यांचा कोड जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत लॉकर उघडत नाही. एकदा चुकेल, 2दा चुकेल, कोड विसरला, पण ज्या क्षणाला दोन्ही कोड मॅच होतील त्या क्षणाला ते लॉकर उघडतं. तो म्हटलं, याचा आणि माझ्या अभ्यासाचा काय संबंध? ते म्हटले, तसंच आहे, तू तुझं अभ्यास करायचं कर्म करत राहा, दैवात आलं की ते खोलणार आहे, पण तू प्रयत्नच सोडलेस, नशिबावर हवाला सोडलास. असेल नशिबात तर होईल पास. असेल माझं नशीब, होईल मी पास. तसं करायचं नाही. माणसाने काय करायचं? माणसाने कर्म करत राहायचं, नशीब त्याचं काम करत असतं. मग ज्या वेळेस कर्माची आणि नशिबाची चावी एकत्र लागेल त्यावेळेस तुमचा उद्धार ठरलेलाच आहे. पण जर तुम्ही कर्मच सोडलं, कर्मच करायचं सोडलं, नशीब दारात येऊन उभं असेल पण कर्मच नाही सोडलं, चावी मॅच झाली नाही, उद्धार होणार कसा? तेच गुरु बृहस्पती इंद्राला समजत आहे, तू कर्म कर, नशिबात काय लिहिलं हे आपल्याला ठाऊक नाही, घाबरू नकोस, तुझं कर्म आहे युद्ध करणं, आता युद्ध कर, आता मागे फिरू नकोस. इंद्राला स्फुरण चढतं. अभिमानाने इंद्र फुकतो, अरे मी बलासुराला मारलाय, मी
आतापर्यंतच जे काही होतं त्याच्या सैन्याची पाहणी केली होती, सगळं डोक्यातून गेलं, स्फुरण चढला, आपल्याला आता युद्ध करायचंय. बृहस्पती म्हटले आवेशात जाऊ नकोस. जागेवर आला, ब्रह्मदेवाला शरण गेलं. ब्रह्मदेवाकडे गेल्यावरती ब्रह्मदेव म्हटले, हे बघ, मी बाबा तपस्वी, मला काही युद्धातलं कळत नाही, मी काही युद्धाला येणार नाही. काहीतरी सोय करा, आपला विजय होईल अशी सोय करा. तुम्हीच सगळ्यांना आम्हाला जन्म दिलाय ना, मग काहीतरी सोय करा. ते म्हटले, आपण शिवशंभूंकडे जाऊया. शिवशंभू काय म्हणतात ते बघूया. ते सहायता करू शकतात, त्यांच्याकडे त्रिशूळ आहे, रेड्याला टक्कर देईल असा नंदी आहे, त्यामुळे तेच आपली सहायता करू शकतात. शिवशंकरांकडे ब्रह्मदेव, इंद्रदेव, इतर सर्व देवांसह गेले. इतर देवांसह गेल्यावरती शिवशंभू समाधिस्थ अवस्थेत ध्यानस्थ बसले होते. आता यांना जागवायचं कोणी? बसले ध्यानस्थ, काहीतरी केलं पाहिजे जागे होण्यासाठी. म्हणून ठरलं की सर्व देवांनी त्यांची स्तुती करायची. स्तुतीला प्रारंभ केला. इंद्राने प्रारंभ केला, ब्रह्मदेवाने प्रारंभ केला. शंभो शंकराची स्तुती सुरू झाली. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. सांब सदा शिव हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारी शंभो. सांब सदा शिव हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारी शंभो. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. अंधारे
भगवान शिव समाधीतून जागे झाले. आणि सर्वांनी म्हणून भगवान शंकरांना जी काही परिस्थिती ओढवली आहे त्या परिस्थितीची जाणीव करून दिली. भगवान शंकरांना सांगितलं, महिषासुर नावाचा दैत्य स्वर्गावरती आक्रमण करणार आहे, आमच्याकडे तेवढं सामर्थ्य नाही, आम्हाला मदत करा. मग त्यावेळेस भगवान शंकर म्हटले, मी एकटाही काही करू शकत नाही. आपण काय करू, आपण विष्णूंना आपल्या सोबत घेऊ. सगळे एकत्र असतील तर जरा जास्त फायदा आहे. बरोबर आहे ना, एकीचं बळ जास्त असतं. माहिती ना गोष्ट, काठ्यांची एक काठी सहज तोडली, एकत्र आल्यावरती तोडता नाही आली. वाचली लहानपणी. बरोबर. मग आपण भगवान विष्णूंना प्रार्थना करूया. भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, सर्वजण मिळून युद्धाला जाऊ. सर्वजण युद्धाला गेले. युद्धाला गेल्यावरती रस्त्यातच होते. रस्त्यातच त्यांना महिषासुराचं सैन्य भेटलं. जातच होते युद्धाला. सर्व देव आपापल्या वाहनांवरती बसून निघाले तर रस्त्यातच त्यांना महिषासुराचं सैन्य भेटलं. महिषासुराचं सैन्य भेटलं, दिसलं, युद्धाला सुरुवात झाली. आता कोणी कोणासोबत युद्ध केलं ते आपण पाहूया. युद्ध सुरू झालं. चिक्षुर आहे, महिषासुराच्या सैन्यात अनेक सैनिक आहे, असिलोमा आहे, बिडाल आहे, बास्कल आहे, दुर्मुख आहे. सगळ्यांची युद्धाला सुरुवात झाली. चिक्षुराने इंद्रावरती आक्रमण केलं. इंद्रासोबत लढू लागला. इंद्रासोबत युद्ध सुरू झालं. जो बिडाल होता तोही पुढे सरसावला. तो पुढे येतोय काय हे पाहून इंद्राने जो काही चिक्षुर होता त्याच्या हत्तीवरती जोरात वज्र प्रहार केला. हत्ती विठ्ठलला चिक्षुराला घेऊन मागे निघून गेला. त्यानंतर बिडाल समोर आला. बिडालच्या हत्तीलाही मारलं, गदेचा प्रहार केला. बिडाललाही हत्ती घेऊन पळत सुटला. हत्ती घाबरला, पुढे गेला. नंतर जे काही दानव आले ते पाहून इंद्र घाबरला आणि आपला पुत्र जयंत याला त्याच्या समोर पाठवलं. जयंताने असा काही प्रहार केला की तो दानव जागच्या जागी मरण पडला. देवांनी पुष्पवृष्टी केली. त्यानंतर ताम्रासुर पुढे आला. ताम्रासुर पुढे आला. ताम्रासुराने जणू काही पाऊसच पडतोय इतक्या वेगाने पूर्ण देव सेनेवरती बाणांचाच वर्षाव सुरू केला. इथे वर्षा कोसळते, तिथे बाण वर्षा कोसळत होती. सर्व देव भयभीत झाले. पण देवाने असा हल्ला केला की ताम्र बेशुद्ध पडला. त्यामुळे महिषासुर चिडला आणि शेवटी महिषासुरच स्वतः पुढे आला देवांशी लढायला. पण महिषासुराने केलं असं, शांभवी माया जी भल्या भल्या ऋषी मुनींनाही मोहात पाडते अशा शांभवी मायेद्वारे कोट्यानकोटी महिषासुर निर्माण केले. प्रत्येक देवासमोर एक महिषासुर. जेवढे लढायला आले, जेवढे लढाई करायला आले, प्रत्येकासमोर एक एक महिषासुर आहे. सगळेजण घाबरले. एक महिषासुर आटोपत नाही. एवढ्या महिषासुरांना कोण मारणार? भगवान विष्णूंकडे धावत 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 त्रिदेव थांबले होते. त्रिदेवांकडे गेले. त्रिदेवांना सांगितलं एवढे महिषासुर उत्पन्न झाले. त्रिदेव पुढे आले. त्यानंतर विष्णूंनी पाहिलं. त्यांना कळालं की शांभवी माया आहे. सुदर्शन चक्राने त्या शांभवी मायेचा निपात केला आणि खरा महिषासुर त्यांना दिसला. त्या महिषासुराने मग परीघ घेऊन रुद्र भगवंतावरती आक्रमण केलं. चिक्षुर, अंधक, बाष्कल इंद्रावरती, असिलोमाने वरुणावरती, त्रिनेत्रावरती
त्रिनेत्र या राक्षसाने यमांवरती आक्रमण केलं आणि कुबेरांवरती महाधनुने आक्रमण केलं. असे प्रत्येक जण प्रत्येकाशी लढत आहेत. युद्ध चालू आहे, घनघोर युद्ध चालू आहे. त्यानंतर शेवटी महिष विष्णू भगवंताकडे गेला. त्याच्या विष्णू भगवंताच्या गरुडावरती जोरात गदेने प्रहार केला. गरुड बेशुद्ध झाला. विष्णूने फक्त थोपटलं तर गरुड पुन्हा सावध झाला. विष्णूने चक्र सोडलं, फायदा झाला नाही. गदेने मारलं, फायदा झाला नाही. बाण मारतायत, फायदा होत नाही. सगळेजण नाना प्रकारे त्यांना युद्ध करतायत. बाण सोडताय, कोणी गदा सोडताय, कोणी चक्र सोडताय, कोणी काय सोडताय, कोणी अग्नीची वर्षा, कोणी जलवर्षा, कोणी पर्जन्यास्त्र, वायुस्त्र, सगळं सोडून झालं. कोणी त्रिशूळ सोडतायत, पण फायदा काही होईल, कोणीच मरेना. भगवान शिवांना राग आला. त्रिशूळ घेऊन त्याच्यावर प्रहार केला. त्याने उलट शक्ती शंकरांना मारली. बेशुद्ध होता वाचले. कोण? भगवान शंकर. बाकीचे देव तर सोडूनच द्या. विष्णूंना दिसलं, विष्णू सहायतेसाठी पुढे आले. विष्णूने सुदर्शन चक्र काढलं. त्याला इजवाना तयार नाही, उलट शक्ती टाकली. त्या शक्तीने इतके विवळ झाले. भगवान शंकर पळून कैलासात आणि भगवान विष्णू पळून वैकुंठात जाऊन बसले. लढा नाहीतर आम्ही चाललो. आणि या सगळ्यांची अवस्था बघून ब्रह्मदेव आधीच निघून गेले होते. दानवांचा विजय झाला. आता त्रिदेवच निघून गेले, इतर देव काय करतील. दानवांचा विजय झाला. दानवांनी स्वर्गावरती राज्य केलं. स्वर्गातल्या सगळ्या गोष्टी काबीज केल्या. काही गोष्ट म्हणून इंद्राला ठेवली नाही, शिल्लक ठेवलंच नाही काही. सगळे देव आपलं आसन काढून घेतलंय. विचार करा, साधा विचार करा. तुमचं घर आहे, घरात राहताय. स्वतःच असेल तर ठीक आहे. समजा तुम्ही भाड्याच्या घरात राहताय, रेंटवरती राहताय. मग त्या रेंटच्या घरात एक दिवस घर मालक येतो आणि सांगतो तुम्हाला घर खाली करायचंय. पण त्या घरामध्ये पण आपला इतका वर्षानुवर्ष समजा आपण त्या घरात राहत असो, तर त्या घरातल्या भिंतींशी, खिडक्यांशी आपलं काही नातं जोडलं जातं. कारण माणूस प्राणी असाय, तो कशावरही प्रेम करतो, कशावरही. एक माणूस होता, त्याने वेफर्सचा कागद आणला. वेफर्स आणले खायला. पिशवी फाडताना त्याला खूप आवडली पिशवी, म्हणून फक्त वरचं टोक असं कापलं की खालची जी काही त्याच्यावरची नक्षी होती ती नक्षी कापली जाता कामा नये. नक्षी कापली, वेफर्स काढून घेतले, पुढे अस्वच्छ धुतला, पुसला आणि ठेवून दिला. त्याला विचारलं का ठेवला? खूप सुंदर आहे, मला खूप आवडली, माझा जीव अडकला त्याच्यात. शुल्लक गोष्ट, वेफर्स 5 रुपयाची, त्या कागदाला किती किंमत असणार आहे? त्या कागदाचं करणार काय? खाल्लं, पोट भरलं, ते महत्वाचं, पण याचा जीव कशात अडकला? पिशवी. आणि कालांतराने झालं काय, त्याच्या घरात त्याच्या पत्नीला माहित नव्हतं याचा जीव त्याच्यात अडकलाय. तिने एक दिवशी कचरा आहे एवढं ती पिशवी घेतली आणि फाडली आणि कचऱ्यात टाकली. त्या माणसाने घर डोक्यावर घेतलं, माझी प्राणप्रिय वस्तू तू फाडलीच कशी? म्हणजे बघा, आपण कशात जीव अडकवतो, आपला कशातही जीव अडकतो. माणूस आहे, काय आवडेल सांगता येत नाही. मग ते तर घर आहे, त्यात तुम्ही एवढी वर्ष राहिले आहात. मग तेव्हा घर मालक येतो आणि सांगतो खाली करावं लागेल, जायचंय. दुःख होतं, पण आपण खाली करतो, आपल्या काही भावना असतात. बघा, भाड्याचं घर आहे तरी एवढा त्रास होतोय. विचार करा देवांना काय वाटलं असेल. देवांचा राजा इंद्र आसन खाली करावं लागलं. स्वर्गातले नाना भोग त्यांचा त्याग करावा लागला. मग काय त्यांची भावना असेल, वाईट वाटलं, काय करणार. इथंच म्हणजे जी दिशा दिसेल त्या दिशेला गुप्त रूपाने, कधी प्रकट रूपाने फिरत राहू लागले. कुठेतरी एका ठिकाणी राहायचं ना, बरोबर की नाही?
सामान्य माणसाच्या मनात असाच विचार येतो, कुठेतरी एका ठिकाणी राहायचं काय, फिरायची गरज काय, स्वर्ग गेला, दुसरीकडे काहीतरी छोटस घर बांधायची, कुटी बांधायची, त्यात राहायचं नाही ना. महिषासूर राहून देईल तर जिथे त्याला कळलं आज देव पुण्यात आहे, पुण्यात यायचा हल्ला करायचा, त्याला उद्या कळलं देव मुंबईत आहे, मुंबईला जायचा हल्ला करायचा, त्याला कळलं परवा दिल्लीत आहे, तिकडे जाऊन चेन्नई, तिकडे जाऊन जिकडे देव जातील तिकडे त्यांच्या मागे जायचा आणि देवांवरती हल्ला करायचा. कुठे एका ठिकाणी स्वस्त राहू दिला नाही. देव खूप वैतागले. देवांची अवस्था केविलवाणी झाली. अरे आता काय करू, कशामुळे झाली, आधीच विचार केला असता. कधी हो म्हणायच्या आधी, करंबाला मारायच्या वेळी, बिचारा पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या करत होता, काय गरज होती मारायची, कशाला एवढं युद्ध राहिलं असतं नाही ना. म्हणून आपल्याला शिकवण आहे, विचार करत चला, विचाराने काम करा. केविलवाणी अवस्था झाली. कोणी पाहायलाही नाही, कोणी यज्ञातला भाग देत नाही. पूर्वी होतं ब्राह्मण यज्ञात त्यांच्या वाटेचा भाग टाकायचे, तेवढ्यावरती गुजराण चालली होती. आता तेवढाही मिळत नाही. काय करणार, काय खाणार, कुठे जाणार, कुठे राहणार. स्वर्गातले भोग नाना अप्सरा इंद्राला डोळ्यासमोर येऊ लागल्या. अरे त्या अप्सरांमध्ये मी किती सुखाने राहत होतो, आता एकही नाही. मग सगळ्यांनी मिळून ठरवलं ब्रह्मदेवांकडे जाऊया, तेच काहीतरी मार्ग काढतील यातून. ब्रह्मदेवांकडे जायचं ठरलं. ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांना सांगितलं, आम्हाला खूप त्रास झाला, काहीही करा तर आम्हाला याच्यातून सोडवा. आता फार काळ आम्ही असं राहू शकत नाही, आमच्याकडे शक्ती सुद्धा राहिली नाही, आम्ही युद्ध सुद्धा करत नाही. बरं कुठे गुप्तपणे राहावं म्हटलं तिथेही महिषासुराचं सैन्य आम्हाला सुखाने राहू देत नाही. अतिशय उन्मत्त झालाय महिषासुर, आणि तो फक्त तुमच्या वरामुळे झालाय. सांगताय ब्रह्मदेवाला, त्याला वरच कशाला दिला, पुरुषाकडून मरलेला माहीत, कोण मारणार आहे त्याला, आता कसा मरेल तो. ब्रह्मदेव म्हणतात, हे बघा मी माझं काम केलं वर द्यायचं, बरोबर आहे ना. ब्रह्मदेवांनी ब्रह्मदेवांचं काम केलं वर द्यायचं, त्यांनी तपश्चर्या केली म्हणून त्याला वर देणं हे माझं काम आहे, ते काम मी केलं. पण याचा आता कोणीतरी निरसन करायला हवंय. पुन्हा भगवान शंकरांकडे निघाले. शंकर म्हटले, ती शक्ती लागली, त्याचा प्रहार अजून माझ्या लक्षात आहे, मी काही युद्धाला जाणार नाही. आठवतं ते युद्ध, मला अजूनही आठवतं. आता युद्ध करणे नाही, दुसरं काही सांगा करेन, महिषासुरासोबत युद्ध करणार नाही. हा भगवान विष्णू काहीतरी उपाय काढतील, त्यांच्याकडे जाऊ, मी नाही येणार. सगळे देव भगवान ब्रह्मा रुद्र भगवान विष्णुदेवांकडे निघाले. विष्णुदेवांकडे गेले. विष्णुदेवांकडे गेल्यावर सगळी हकीकत सांगितली. तेव्हा विष्णुदेवांना सांगितलं. विष्णुदेव म्हटले, नको, माझ्या सुदर्शन चक्राने तो मेला नाही, आता मी येऊन काय करणार आहे, युद्धच नको, त्यापेक्षा काहीतरी समेट घडवा. समेट घडवता येणार नाही, तो अहंकाराने उन्मत्त झालाय. समेट पूर्वीच घडला असता, मांडलिकत्व स्वीकारलं असतं, तर आता समेट घडणं शक्य नाही. एकदा युद्ध करून झालं, एकदा पराजय झालेला आहे, आता युद्ध कसं करणार. विष्णूंनाच विनंती केली, तुम्हीच काहीतरी करू शकता. मानवाच्या उद्धारासाठी वेगळ्या वेगळ्या वेळी तुम्हीच वेगळे वेगळे अवतार घेतलेत, आताही कोणता तरी अवतार घ्या. भगवान विष्णू म्हटले, ते आधी मायेने सांगितले म्हणून मी घेतले, तिच्या मायेद्वारे ते अवतार घडले, मी स्वतः अवतार घेऊ शकत नाही. मग काय करायचं. मग भगवान विष्णू म्हटले, जर सगळ्या देवांचं तेज एक वटलं तर त्यातून एक स्त्री उत्पन्न होईल. विचार केला, स्त्रीच मारणार आहे, तर ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती किंवा भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी किंवा मग भगवान रुद्रदेवांची पत्नी पार्वती माता यांना पाठवू. ब्रह्मदेव म्हटले, माझ्या बायकोला फक्त ती काही युद्ध करू शकत नाही. शंकर म्हटले, पार्वती जाईल युद्धाला, पण ती वध करेल का नाही, शस्त्र हातात घेईल का नाही, हे ठाऊक नाही.
म्हटले ठीक आहे. मग सत्य शेवटी भगवान विष्णूंनी असा निर्णय दिला की सगळ्या देवांनी आपापल्या पत्नीसह एक तेज उत्पन्न करायचं आणि त्या तेजाच्या राशीतून एक स्त्री जन्माला येईल, ती महिषासुराचा वध करेल. आणि मग सर्व देवांच्या शक्ती एकरूप झाल्या. सगळ्या देवांनी आपापल्या स्त्रिया घेऊन आले. त्याच्यातून एक तेज असं बाहेर निघू लागलं. हे बोललं सप्त नाही सप्तदोष ब्रह्मदेवांचं उग्र असं लाल रंगाचं तेज प्रकट झालं. त्यांचं तेज प्रकट होतंय ना होतंय, तोच भगवान शंकरांचं चंदेरी असं प्रचंड तेज निर्माण झालं की ते कोणी पाहू शकत नव्हतं. दिशा लखलखल्या सगळ्या त्या तेजाने. ते तेज उत्पन्न होतंय ना होतंय, तोच सत्वगुणाचं निळ तेज प्रकट झालं. ते होतं भगवान विष्णूंचं. ही तेज उत्पन्न होतंय ना होतंय, तो प्रत्येक देवाचं तेज उत्पन्न व्हायला लागलं. इंद्रापासून त्रिगुणात्मक तेज निर्माण झालं आणि ते त्रिगुणात्मक असल्यामुळे चित्र विचित्र रंगाचं होतं. कुठला असा एक रंग त्याला नव्हता, चित्र विचित्र असा. त्यानंतर सगळ्या देवांचा आपापला असं तेज निर्माण झालं. हिमालयासारखी मोठी तेजोराशी पर्वत, तेजाचा पर्वत निर्माण झाला आणि त्या तेजाच्या पर्वताने हळूहळू हळू स्त्री रूप धारण केलं, स्त्री देह धारण केला. 18 हात असलेली एक सुंदर स्त्री तिथे निर्माण झाली. बोलो जगदंबा मात की जय. अशी 18 हात असलेली सुंदर स्त्री निर्माण झाली. देवांनी तिच्याकडे पाहिलं. भगवान विष्णूंनी सांगितलं ही महिषासुराचा नाश करेल. मग तेव्हा जन्मेजय राजाने प्रश्न विचारला की जर स्त्री तेजापासून निर्माण झाली, मग प्रत्येक देवाचं वेगळं वेगळं तेज होतं का? सगळ्या देवांचं तेज एक रूप झालं होतं, त्यातून एक निर्माण झाली का? प्रत्येक तेजापासून काही वेगळं वेगळं निर्माण झालं? काय घडलं मला सांगा, तिचं वर्णन मला सांगा. तिचे डोळे कसे होते, तिचे ओठ कसे होते, ती दिसत कशी होती? व्यास महर्षी म्हणतात अरे साक्षात शंकर, विष्णू, ब्रह्मा, ज्यांची पत्नी सरस्वती आहे, ते साक्षात तिचं वर्णन करू शकत नाही. मी अल्पमती तिचं वर्णन काय करणार? तरी सुद्धा ते म्हटले मी थोडासा प्रयत्न करेन सांगायचा, जेवढं माझ्या बुद्धीला येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. कशी आहे ती? मग तेव्हा व्यासांनी सांगितलं की कोणाच्या तेजापासून तिचं काय काय घडलं ते सांगतात. तिचा जो काही सुंदर चेहरा होता तो भगवान शंकराच्या तेजापासून बनला. जो काही केश संभार होता तो मांड्यांपर्यंत जाणारे इतके तिचे केस मोठे होते, ते केस यमदेवाच्या तेजापासून बनले. डोळे आहेत सुंदर, पाहता क्षणी भुरळ पाडणारे, अग्निदेवापासून बनले. कान आहेत विशाल असे, वायुदेवापासून बनले. नाक सरळ जांभेकडी सारखं, कुबेरांपासून बनलं, कुबेरांच्या तेजापासून बनलं. ओठ आहेत, वरचा ओठ अरुण देवांपासून, खालचा ओठ कार्तिकेयांच्या तेजापासून. लाल गुंड ओठ, वरचा ओठ अरुणांपासून, खालचा ओठ कार्तिकेयांपासून. 18 हात आहेत ते भगवान विष्णूंपासून निर्माण झाले. वास्तविकता ती सहस्त्रकरी आहे, सहस्त्र हात आहे तिला, पण महिषासुराला मारण्यासाठी म्हणून तिने 18 हात धारण केले, सगळे हात घेऊन नाही आली. दात जे आहेत तिचे सुंदर शुभ्र असे ब्रह्मदेवांपासून, प्रजापतीपासून निर्माण झाले, प्रजापतींच्या तेजापासून. जी काही बोट आहे ती वसूंपासून निर्माण झाली. जे स्तन आहे ते चंद्राच्या तेजापासून निर्माण झाले. जो बोटाचा मध्य भाग आहे तो इंद्रांपासून निर्माण झाला. तिचे ज्या काही मांड्या आहेत पुरू, ते वरुण देवांपासून निर्माण झाले. जे नितंब आहेत ते पृथ्वीच्या तेजाने, अशा सगळ्या देवांचं तेज एकत्र येऊन अशी ही महा भगवती निर्माण झाली. बोलो जगदंबा मात की जय. मग भगवान विष्णूंनी सांगितलं आता हिला
सर्व देवांनी आपापली शस्त्र अर्पण करा, जेणेकरून ती युद्धाला जाईल. आपण काय केलं? एक त्रिशूळाने लढला, निघून गेला. एक चक्राने लढला, निघून गेला. एक हत्तीवर बसून गेला, वज्राने लढला, निघून गेला. एक पळूनच गेला. त्यापेक्षा सगळ्यांचं मिळून तिला देऊया. मग व्यास महर्षी सांगतात, जन्मेजय राजा ऐकतायत. कोणी काय दिलं? क्षीरसागराने मूर्ती निर्माण झाली, तिला सजवली पण पाहिजे. क्षीरसागराने दिव्य न मळणारी कसलाच मळ त्याच्यावर बसणार नाही, निर्मळ अशी वस्त्र दिली परिधान करण्यासाठी. निर्मळ हार दिले, त्यांच्यावर एक असते धूळ बसणार नाही. कडे दिले. कडे म्हणजे काय माहितीये? एवढं माहितीये आम्हाला. कडे दिले. 2 कुंडल दिली. त्यानंतर विश्वकर्म्याने कंकण दिले प्रत्येक हातात घालायला. कडे वेगळं आणि कंकण वेगळं. आणि बाजूबंद दिले. त्वष्टा जो आहे त्याने पायात घालायचे सुंदर चुम 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 वाजणारे पैंजण दिले. सुंदर कर्ण मधुर असा आवाज असणारे. महासमुद्र जो आहे त्याने निरनिराळी रत्न दिली, सगळ्या हाताच्या सगळ्या बोटांमध्ये धारण करण्यासाठी, अंगठ्या घालण्यासाठी रत्न दिली. आणि एक कंठहार दिला. वरुणाने न सुकणारी कमळाची माळ आणि एक वैजयंती माळ दिली. त्यानंतर हिमवानाने एक सिंह दिला, तेजस्वी असा. त्याला पाहतात सगळे घाबरून जातील असा तेजस्वी सिंह दिला. आणि भगवतीने तो सिंह आपलं वाहन म्हणून स्वीकारला. भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्रापासून एक चक्र निर्माण केलं, ते चक्र भगवतीला दिलं. भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळापासून एक त्रिशूळ निर्माण केलं, ते त्रिशूळ भगवतीला दिलं. वरुण देवांनी आपल्या शंखापासून एक शंख निर्माण केला, तो भगवतीला दिला. अग्निदेवांनी एक संहारक शक्ती निर्माण केली, ती भगवतीला दिली. पवन देवांनी एक बाणाचा अक्षय भाता म्हणजे काय? त्यातले बाण कितीही मारले तरी संपत नाही. क्षय म्हणजे संपणार, अक्षय म्हणजे न संपणार. असं एक घाता दिला. आणि एक धनुष्य दिलं की त्या धनुष्याच्या दोरीच्या टणत्काराने सगळे घाबरून पळून जातील. इतका कर्कश आवाज त्या दोरीचा होता. टणत्कार गेला की घाबरले पाहिजे सगळे, असं धनुष्य दिलं. बघा, सगळ्यांकडे सगळं मान होतं, दिलं यांनीच. पण सगळं कसं एकत्र दिलं, एकट्याकडे दिलं. इंद्रदेवांनी आपल्या वज्र जो होता, इंद्राचा वज्र प्रसिद्ध आहे, त्या वज्रापासून एक वज्र निर्माण केला. ऐरावताचा गळ्यातली घंटा काढली आणि ती देवीला दिली. यमराजांनी आपला दंड दिला, यमदंड म्हणतो आपण त्याला. तो दंड, त्या दंडापासून एक दंड निर्माण केला, तो भगवतीला दिला. ब्रह्मदेवाने गंगाजलाने परिपूर्ण असा एक पवित्र कमंडलू भगवतीला दिला. कालाने खड्ग दिला आणि ढाल दिली. आणि कुबेराने एक सुवर्ण पात्र दिलं. आणि सगळ्यांनी देवीची स्तुती करायला सुरुवात केली. देवीला सांगितलं, हे बघ देवी माता, आमच्या वैऱ्यांनी आम्हाला घेरलंय. आमचे वैरी, आमच्यावरती कृपा कर अंबे. आमच्या वैऱ्यांचा नाश कर. तूच दुर्गा आहेस, तूच भवानी आहेस, सगळी रूप तुझीच आहेत, सगळं काही तूच आहेस. आमच्या वैऱ्यांचा नाश कर, आम्हाला आमचं स्थान पुन्हा मिळवून दे, आमच्यावरती कृपा कर. हे अंबे, आमच्यावरती कृपा कर. आम्हाला वैऱ्यांनी खूप त्रास दिलाय. आम्ही खूप वन फिरलो, कुठे जायला आम्हाला जागा शिल्लक ठेवली नाहीये. तेव्हा आमचं रक्षण कर. अंबे 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 अंबे. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा, तू भवानी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे
काय नवस होता आमचं रक्षण कर, आम्हाला आमच्या ठिकाणी पुन्हा जाऊन बसू दे. देवीने सांगितलं, तुमची इच्छा मी पूर्ण करेन. एक मधुर हास्य केलं. देवीने सांगितलं, त्या निर्बुद्ध रेड्याला, त्या निर्बुद्ध महिषासुराला मारूनच परत येणार. सगळे देव निवांत शांत झाले आणि भगवती निघाली महिषासुराचा नाश करण्यासाठी. विकट हास्य केलं भगवतीने, इतकं विकट, इतकं विकट, इतकं प्रचंड की त्याने त्रैलोक्य हादरून गेलं. महिषासुराच्या कानठळ्या बसल्या. त्याने विचारलं, कोण हसतंय असं? कुठून आवाज येतोय हा? मग तेव्हा त्याने मंत्र्यांना पाठवले, कोण हसतंय? देवांमध्ये परत हिंमत आली की काय म्हणून देव युद्धाच्या तयारीला लागले, शंख फुकताय. काय आहे चौकशी करून या. बरोबर आहे ना? आपलं पण कसं आहे, आवाज आला की खिडकीतून पहिले डोकून बघतो कुठे काय चाललंय. आता त्या तर कानठळ्या बसल्या आहेत. महिषासुराने दूतांना पाठवलं. दूत गेले पण लांबूनच पळून आले. ते म्हटले, एक स्त्री पाहिली, प्रचंड सुंदर, तिच्यासारखी सुंदर स्त्री आजपर्यंत पाहिली नाही. इतकी सुंदर, इतकी लावण्यवती. काय करतीये? हातात मदिरेचा प्याला आहे, वारंवार मदिरा प्राशन करतीये. 18 हात आहेत तिला. एक नाही, 18 हात. प्रत्येक हातात एक शस्त्र. आणि असं म्हणावं, शस्त्र आहे म्हणून राक्षसी आहे, तर दिव्य आहे. दिव्य अलंकार अंगावरत आहे. तेजपुंज अशी स्त्री आहे. ती स्त्री तुमचीच पत्नी म्हणून शोभेल. कोणाला सांगताय? महिषासुराला. महिषासुर ऐकूनच आसक्त झाला. त्याने सांगितलं, मंत्र्यांना बोलवलं. मंत्र्यांना सांगितलं, कुठल्याही प्रकारे ही स्त्री आपल्या घरी आली पाहिजे, माझी राणी झाली पाहिजे. मंत्र्यांशी विचार विनिमय करून आपला एक दूत तिच्याकडे पाठवला. त्या दूताने सांगितलं, ती स्त्री फार गर्विष्ठ दिसते. सगळे देव तिच्या आजूबाजूला बसून स्तुती करतायत तिची काहीतरी. मग मंत्र्यांनी विचार केला. ते म्हटले, कदाचित देवांनीच तिला निर्माण केली असणार. पण महिषासुर म्हटला, स्त्री माझं काय बिघडवणार? आहेच काय तिच्यात ताकद? तेव्हा तो म्हटला, नाही, एक सिंह आहे. बरोबर. अरे तो सिंह आहे तर मी रेडा आहे, मारून टाकेन त्याला. मग त्याने आपला मंत्री पाठवला देवीकडे, भगवतीकडे. मंत्र्यांनी वेगवेगळे उपमा देऊन भगवतीची स्तुती केली. स्तुती म्हणजेच काय? अगं कमललोचने, कशाला शस्त्र हातात धारण केली? चल आमच्या राजाकडे, तुला राणी बनवेन, त्रैलोक्याचं राज्य मिळेल. देवी हसतीये, मदिरा प्राशन करतीये, बघत नाही. देवी त्या मंत्र्याला म्हणते, कोणाचा दूत तू? महिषासुराचा. त्याला जाऊन सांग, तुझा अंत जवळ आलाय, तुला मारण्यासाठी मिळाले. माझ्या बाणांनी तुला घायाळ करणार आहे, तुला मृत्यूशय्येवरती झोपवणार आहे. जाऊन सांग. जर जीव प्यारा असेल तर पाताळात पडून जा, मी काहीही करणार नाही. पण जर ऐकलं नाहीस तर युद्धाला सामोरा जा. दूत निरोप घेऊन परत आला. तो म्हटला, महाराज ती काही ऐकायला तयार नाही आणि माझी जास्त पुढे जायची हिंमत झाली नाही. महिषासुराला सांगितलं. महिषासुर म्हटला, काय म्हटली? त्याने एकदम भूत जसं म्हटलं तसं सांगितलं. तेव्हा एक अतिहुशार मंत्री त्याला सांगितलं, अहो महाराज, तिने नकळत तुम्हाला उत्तर दिलं. कसं काय दिलं? ती काय म्हटली? माझ्या बाणांनी तुला घायाळ करेन आणि तुला मृत्यूशय्येवरती झोपवेन. विचार करा, एक स्त्री कोणत्या बाणांनी घायाळ करू शकते? नेत्रबाणांनी. आणि मृत्यूशय्येवरती झोपवेन याचा अर्थ ती तुमच्या सोबत तुमच्या घरी राहायला तयार आहे. डोकं चालवलं कोणी? दानवांचं डोकं आहे. शेवटी कसंही चालणार. दुसरा मंत्री होतला नाही. यात काहीतरी गोम नक्कीच आहे. देव तिच्या आजूबाजूला स्तुती करत होते. 18 हातांची आहे, शस्त्र धारण केलंय, दिव्य अलंकार आहे, ती स्त्री दिव्य आहे. म्हणजे यामागे देवांचा नक्की काहीतरी डाव असणार. अशी सहजासहजी कोणी स्त्री प्रकट होणार नाही. एकतर ती कोणती देवी नाही, एकतर ती कोणती राक्षसी नाही. नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार आहे.
मग महिषासुराला पटलं, हो बाबा. मग सगळ्या मंत्र्यांशी विचार विनिमय केला, काय करावं, कसं तिला वश कसं करावं. जरी ती कोणी असेल तरी माहिती कशी कळेल ती कोण आहे, काय करायला आलेली आहे, किंवा ती कोणाची स्त्री आहे, इथे कोणाच्या सांगण्यावरून आलेली आहे, कसं कळणार आपल्याला. मग त्याच्या सैन्यात जो विरूपाक्ष होता, विरूपाक्ष म्हटला, मला आज्ञा द्या, मी जातो आणि माहिती काढून आणतो. पण हा गेला पुन्हा त्याच भाषेत विनंती, चल आमच्या राजाची राणी बनतोय डोक्यावर राज्य करशील, पाताळात जा, युद्धाला ये. दोन्ही पैकी एक निवड. सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे आधी स्तुती करायची, मग नंतर उपहासाने बोलायचे, अगं तू स्त्री, तू कशाला युद्धाची अपेक्षा ठेवते, मरशील. दुबळ समजतात तिला, स्त्री आहे म्हणून ऐकायला तयार नाही. विरूपाक्षाला सांगितलं, जा तुझ्या राजाला जाऊन सांग युद्धाला ये, नसेल यायचा जीव प्यारा असेल पाताळात जा, काय ठरवतोस लवकर ठरव, त्याची वाट बघते मी इथे. विरूपाक्ष पुन्हा आला. दुर्धराई म्हटला, ती स्त्री असो, स्त्रीशी कशाला युद्ध करायचं, स्त्री आहे ती एक, अबला आहे ती एक. परवा आपला विषय झालाय, अबला सबला सगळा झाला विषय. अबल्याशी कशाला युद्ध करायचं, पण युद्धनीती हे सांगते, जर समोरच्याकडून आव्हान आलं तर ते स्वीकारावं, त्याच्यापासून पाठ फिरवून जाऊन पाताळात राहणं म्हणजे त्रैलोक्य जिंकल्यावरही आपण पाताळात गेलो, आपली नाचक्की होणार, एका स्त्रीकडून हरले त्यापेक्षा युद्धात मरण पत्करणं कधीही चांगलं, बरोबर आहे ना. एखाद्या माणसासाठी त्याचा सन्मान मान महत्वाचा असतो. मग ताम्र म्हटला नाही, तो म्हटला ही नक्कीच काहीतरी वेगळं असेल, नसेल ते आपण जाऊन तर पाहू. तेवढ्यात ताम्र धावत धावत आला, म्हणे महाराज मला फार वाईट स्वप्न पडलं, ही स्त्री आपला नाश करण्यासाठीच आली आहे. ते म्हणे काय स्वप्न पडलं, तो म्हणला मला स्वप्न पडलं, एक काळे वस्त्र घातलेली स्त्री कोपऱ्यात बसली, केस मोकळे सोडले आणि जोर जोरात रडते, ही नक्कीच आपल्या नाशाची सूचना आहे. आपल्याकडे काळं वस्त्र शुभ मानलेलं नाही आणि स्त्रीने केस मोकळे सोडून रडणं हेही आपल्याकडे शुभ मानलेलं नाही. आपल्याकडे म्हणजे कुठे, पुण्यात आपल्या धर्म संस्कृतीमध्ये बघा, त्यांनाही संस्कृती कळत होती, हे आम्हाला कळे ना. असो, आपला तो विषय नाही, आपल्या तिकडे जायचं नाही, तर महिषासुराचा वध राहून जाईल. मग महिषासुर आणि ताम्र सगळ्यांचा विचार घेतला आणि ठरलं युद्धाला जायचं. बिडा लक्ष आहे, दुर्मुख आहे, बाष्कल आहे, सगळेजण. मग दुर्मुख म्हणतो, अरे मी तिला मारून येईन, ती स्त्रीच आहे ना, महाराज तुम्ही कशाला कष्ट घेताय, मी जातो मारून येतो. महिषासुर म्हणतो, नको नको, एवढी सुंदर स्त्री आली तर फक्त बांधून आण, तिला त्रास नाही होणार, असं का पत्नी करून घ्यायची आहे ना, मारू नकोस तिला. हा पण नाही ऐकलं तर मारणार, बरं ठीक आहे. दुर्मुख जातो, बाष्कल जातो. बाष्कल आणि देवी यांचं बाण युद्ध होतं, गदा युद्ध होतो, त्यात बाष्कल बेशुद्ध पडतो. तो बेशुद्ध पडलेला पाहताच दुर्मुख तलवार घेऊन येतो. त्यांचंही घनघोर युद्ध होतं. तेवढ्यात बाष्कलाला शुद्ध येते, देवी गदेचा प्रहार करते, बाष्कल मरण पडतो. जो काही दुर्मुख आहे तो पुन्हा उठून चपळाईने देवीला मारायला येणार, इतक्या देवी तलवारीने त्याचं मस्तक धडा वेगळं करते, दुर्मुखही मृत्युमुखी पडतो. त्यानंतर ही बातमी कळते, महिषासुराला प्रचंड संताप येतो. आता म्हणतो आता युद्धच होणार. चिक्षुराला पाठवतो आणि ताम्राला पाठवतो. त्यांचं इथेच होतं चिक्षुर. लढता लढता त्यांचा भीषण संग्राम होतो. चिक्षुराला देवी असा प्रहार करते, चिक्षुर लांब जाऊन बेशुद्ध पडतो. ताम्र उठतो, गदा घेऊन धावतो. त्याच्या मदतीला सावध झालेला चिक्षुर येतो. दोघं मिळून देवीवरती आक्रमण करतात. दोघांचा संग्राम सुरू होतो. रणसंग्राम सुरू आहे. सगळ्यांचं बाणांनी गदांनी युद्ध सुरू आहे. सगळं युद्ध चालू आहे. देवी त्यांच्याशी भांडते आहे. गदा प्रहार, बाण प्रहार, सगळे प्रहार चालू आहेत. आणि शेवटी एका तलवारीने ताम्राचं मुंडक छाटून टाकते आणि 3 बाणांनी
चिक्षुराच्या हृदयाचा वेध घेते, दोघांचा वध करते. चिक्षुर, ताम्र किती सैन्य मानलं गेलं? बाष्कल, दुर्मुख, चिक्षुर आणि ताम्र मृत्युमुखी पडतात. त्यानंतर महिषासुर संतापद्वारे आपले एका मागून एक पराक्रमी असे दानव मृत्युमुखी पडतात. मग असे लोमा म्हणतो, मी जातो, मी तिला वश करून घेऊन येतो, सोबत बिडाल जातो. असे लोमा सामोपचाराने तिच्याशी बोलायला जातो, युद्ध करण्यासाठी जात नाही. तो म्हणतो, अगं तू स्त्री आहेस, तू कशाला युद्ध करतेस? आणि मला एक सांग, दानवांनी तुझं काय वाकडं केलंय की तू सगळ्यांना जे येत आहेत त्यांना मारून टाकतेस? आम्ही तुझं काय वाकडं केलंय? तुझं आमचं काही भांडण आहे का? बरोबर की नाही? कोण म्हणतं असं? आपण म्हणतो कधी कधी, काय वाकडं केलंय आम्ही तुमचं? तेव्हा अशी लोमा सुंदर भाषेत, स्वच्छ भाषेत तिच्याशी बोलतो. देवी प्रसन्न होते. देवी म्हणते, मला तुला मारायचं काही हे मी आपल्या भाषेत सांगते. देवीची भाषा फार मधुर असणार आहे. देवी सांगते, मला तुझ्याशी काही कर्तव्य नाही, मला कर्तव्य तुमच्या राजाशी आहे, कारण तो उन्मत्त झालाय, त्यामुळे त्याला मारणं गरजेचं आहे. असे लोक म्हणतो, अगं तू आहेस तरी कोण? ती म्हणते, जिला जन्म नाही अशी मी आहे, जिला मृत्यू नाही अशी मी आहे, जे हे जग चराचर ज्याच्यापासून आहे अशी ती मी आहे, जे तू जिवंत आहेस त्यातली शक्ती जी मी आहे ती मी आहे. असे लोमा म्हणतो, मग आमच्यात जर तू शक्ती आहेस तर तू आम्हाला का मारतेस? सगळे देव दानव विनाकारण का मारते? म्हणले, विनाकारण मारले नाही, माझ्यावर चाल करून आले म्हणून मारले. तू प्रेमाने बोलला, मी मारलं नाही, तू परत जा, राजाला पाठवून दे, मी तुम्हाला दुसऱ्या कोणालाही मारणार नाही, हा माझा शब्द. फक्त तुमचा राजा हवाय, कारण ब्रह्मदेवाने त्याला वर दिला, त्याचा त्याने दुरुपयोग केला. माणसाने मिळालेल्या गोष्टीचा कधी अहंकार धरू नये, उन्मत्त तर कधीच होऊ नये. त्याचा गर्व करू नये, त्याला गर्व चढला, तो गर्विष्ठ झाला, उन्मत्तपणा केला, देवांना आसनावरून खाली पाठवलं. अशी लोमा तिच्या समोरच बिडा राक्षाला म्हटलं, अरे बिडाला, ऐकलंस का काय म्हणते अंबिका? पण ते दोघं जरा सद्बुद्धी होते, असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी विचार केला. ते म्हटले, आता इथून परत गेलो तर राजा आहे, त्याला असं सांगू शकणार नाही की तू मूर्ख आहेस, तू गाढव ऐसीच्याशी युद्ध करू नकोस पाताळाचा, कारण हे सांगणं आपलं कर्तव्य नाही, कारण आपण त्याच्या हाताखाली काम करतोय. बरोबर आहे ना? नोकराने मालकाला आज्ञा द्यावी का मालकाने नोकराला आज्ञा द्यावी? मालकाने नोकरा, ते म्हणा आपण तिथे जाऊन उपयोग नाही. आणि जरी गेलो, महिषासुराला जरी सांगितलं तरी तो ऐकेल याची शाश्वती नाही. मग तिथे जाऊनही मरणच आहे, इथेही येऊन मरणच आहे, मग हिच्या हातून मी गेलं काय वाईट आहे? म्हणून दोघे जण ते म्हणतात, हे बघा भगवती, तुमचं आणि आमचं काही वाकड नाही, पण आम्ही आमच्या स्वामीच्या आज्ञेत, स्वामीची आज्ञा पाळणं हे आमचं कर्तव्य, म्हणून आम्ही तुझ्याशी युद्ध करतो. समंजस आहेत दोघं. अशी लोमा आणि बिडाल युद्ध करतात. बाण उचलतो, बाणांनी घायाळ करते देवी त्याला. गदा उचलतो, देवी ही गदा उचलते आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करते. असे लोमा मृत्युमुखी पडतो. ते पाहून बिडाल सप्त बाण घेऊन पुढे येतो, 7 बाणांचं एकदम आक्रमण करतो. ते 7 बाण कोण ठेचणार, कोण काढणार ते सांगतात. देवी त्याचा असा निपात करते, जशी चुटकी वाजावी अशी ते सगळे बाण मोडून काढते आणि फक्त 3च बाण, याने किती सोडले होते? 7. तिने 3च बाण सोडले. 3 बाणात बिडाल सुद्धा मृत्युमुखी पडतो. आता हे ऐकल्यावरती महिषासुर प्रचंड लाल बुन्न झालेला आहे. तो महिषासुर कधी एकदा मी युद्धाला जातोय आणि युद्ध करतोय अशी त्याची अवस्था झाली. युद्धाला गेलाय महिषासुर, रेड्यावरती बसून गेलाय. तो भगवतीला समजावतो. आधी गेला युद्ध नाही केलं. तो म्हटलं, बघू ऐकलं तर ऐकलं, क्रोधात गेला, पण आधी समजावून पाहिलं. म्हणतात, अगं इतकी सुंदर आहे, हातात धनुष्य कशाला, गदा कशाला? त्यापेक्षा महाराणी सारखी ना अनेक दासोदासी असतील, स्वर्गातल्या अप्सरा आहेत, रंभा आहेत, सगळ्या दास्यत्व करतील.
त्रैलोक्य माझ्या पायाशी येत आहे. भगवान विष्णू भगवान शंकर ते सुद्धा मला घाबरतात, माझ्या समोर येत नाही. तुला अजून कशाची अपेक्षा आहे? ती म्हणली कशाची नाही, युद्ध कर, बडबड करू नको. अगं इतकी गर्विष्ठ होऊ नकोस. इतकी गर्विष्ठपणा करशील तर मंदोदरी सारखी अवस्था होईल. भगवती विचारते, मंदोदरी? कोण मंदोदरी? तर म्हणतो, अगं मंदोदरी पण अशीच करत होती. अनेक राजांनी विचारलं, अनेक राजे तिच्या समोर आले, ऐकलं नाही तिने. पण मग नंतर काय झालं? राजांचं ऐकलं नाही, पण नंतर स्वतःच्या पायावर धोंडा काढून घेतला. भगवतीने विचारलं, सांग तरी तुझी कहाणी तरी सांग मला. भगवती ऐकते, महिषासुर कहाणी सांगतो. कशाला गेला होता? झगड्याला. महिषासुर कहाणी सांगतो. सिंहल देशचा राजा चंद्रसेन, त्याची पत्नी गुणवती. त्या दोघांना 2 कन्या रत्न होती. एकीचे नाव होतं मंदोदरी, एकीचे नाव होतं इंदुमती. मंदोदरी ज्येष्ठ, इंदुमती कनिष्ठ. अशा या 2 राजकन्या मंदोदरी कला दिवसा मासाने वाढत होती. मंदोदरी उपवर झाली. राजाने विचार केला, हिचं स्वयंवर करू. मग आपली राणी जी होती तिला मंदोदरीकडे पाठवलं, तिला विचारण्यासाठी कसा पती हवा आहे. राणी गेली मंदोदरीपाशी. मंदोदरीला सांगितलं की बाई, आम्ही तुझ्या विवाहाचं बघत आहोत, कसा पती हवा आहे सांग. मग त्यावेळी मंदोदरीने सांगितलं, मला विवाहच करायचा नाही. का करायचा नाही विवाह? म्हटले, मला कुठल्या बंधनात अडकायचं नाही, मला स्वातंत्र्य हवंय, मला पारतंत्र्यात जगायचं नाही. संसार केल्याने स्वातंत्र्य जाईल? आई म्हणते, आता संसार केल्याने काय होईल? ती म्हटली, जेव्हा विवाह करतात त्या विवाहाच्या होमाच्या वेळी सांगितलं जातं, मी तुमच्या स्वाधीन आहे. असं कोणाला सांगितलं जातं? ज्या क्षणी बंधन बांधलं जातं त्या क्षणी पत्नी पती सोबत प्रतिज्ञा घेते की मी तुझ्या स्वाधीन आहे. मग जर पतीच्या स्वाधीन आहे तर पतीमुळे पतीचे आई वडील, दीर, नणंद, भावसाहेब जे कोणी असेल सगळ्यांच्या आज्ञेत राहावं लागणार. पती सांगेल तसं वागावं लागणार. का? प्रतिज्ञा केली होमाला, अग्नीला साक्षी ठेवून. आणि त्यातूनही जे काही पुढे संसार कलह असतात ते वेगळेच. त्यापेक्षा मला ते काही कलहच नको आहेत, मला लग्नच करायचं. स्वातंत्र्य हवंय मला, कोणाच्याही अधीन जगायचं नाही मला, कोणाचे अधिपत्याखाली राहायचं नाही मला. मंदोदरी नकार देते. मग तिची आई राजाकडे जाते, चंद्रसेनाकडे जाते गुणवती आणि सांगते, तुमच्या कन्येला विवाहच करायचा नाही. विवाहानंतर येणाऱ्या सगळ्या समस्या तिला माहीत आहेत, त्यामुळे तिला विवाहच करायचा नाही. मग घरचे विचार सोडून देतात. ठीक आहे. ती म्हणते, मला मोक्ष प्राप्त करायचं, त्यामुळे मी तपस्या करेन, विवाह करणार नाही, स्वातंत्र्य राहील. मग सगळेजण विचार सोडून देतात. कालांतराने एक राजा फिरत त्या बागेपाशी येतो. आधी तिच्या वडिलांनी मद्र देशचा राजपुत्र कंबुक्रिय हा त्यांच्या डोक्यात असतो की जर हो म्हटली तर त्याच्याशी लग्न लावून देऊ. नाही म्हणते, विचार सोडून दिला. कालांतराने मंदोदरी बागेत बसलेली आहे. सगळ्या सख्या समवेत आहेत, दासी आहेत. तिथून एक राजा घोड्यावरती चालला होता. त्याला पाहून तिच्या दासीला त्याने विचारलं. मंदोदरीकडे पाहून त्याला फार फार बरं वाटलं. तो म्हटला, अशीच पत्नी आपल्याला असावी. त्या इच्छेने तो घोड्यावरून उतरला. त्याच्या दासीकडे चौकशी केली की ही सुंदर स्त्री कोण आहे, तिच्याबद्दल माहिती मला सांग. दासी हुशार होती. दासी म्हटली, अरे तुझी माहिती सांग, तू कोण आहेस? तेव्हा त्याने सांगितलं, मी कौशलचा राजा वीरसेन आहे. वाट चुकलो म्हणून इकडे आलो. त्या स्त्रीला पाहिलं, मला असं वाटलं की अशी पत्नी आपल्याला असावी. जर तिची इच्छा असेल तर मी गंधर्व विवाह करण्यासाठी तयार आहे. दासी मंदोदरीकडे आली. मंदोदरीला सांगितलं, अगं घरचे आधीच काळजीत आहेत, मुलीला कशी सांभाळणार, मुलीला कशी सांभाळावी, लोकही फार वाईट बोलतात. असं असल्यावरती तू असा वाईट विचार करू नकोस, विवाह कर. विवाहानंतर फक्त दुःखच नसतं, सुखही असतं. ती म्हणते, नाही मला विवाहच करायचा नाही.
त्यालाही हुडकावून लावलं. वीरसेन नाराज होऊन निघून गेला. त्यानंतर कालांतराने तिची लहान बहीण उपवर झाली. राजाने इंदुमतीचं स्वयंवर मांडलं. इंदुमतीचं स्वयंवर मांडलं. अनेक देशोदेशीचे राजे तिथे आले आणि मंदोदरीचं जे मन तपस्या करायला जाणार होतं ते मन विरघळलं. अचानक कामभावनेचा संचार दिशामध्ये झाला. तिला वाटलं आपल्यालाही एक पती असावा. समोर बसलेल्या राजांकडे एक नजर टाकली आणि त्यातून एक पुरुष तिला पसंत पडला. तिने वडिलांना जाऊन सांगितलं मला त्या पुरुषाशी लग्न करायचं. राजाला आनंद झाला. इतके दिवस विवाहाला नाही म्हणणारी मुलगी आज विवाहाला हो म्हणते. एकाच मांडवात दोघींचं लग्न करून टाकलं. तो राजा होता चारुदेश राजा. पण तो राजा अत्यंत शूद्र दुष्ट फसवा होता. तिला माहित नव्हतं. त्याला पसंत केलं. राजा मंदोदरीला घेऊन आपल्या राज्यात निघून गेला. इंदुमतीचा पती तिला घेऊन तिच्या राज्यात निघून गेला. पण कालांतराने झालं असं. राजाचा फसवापणा स्वैराचारीपणा मंदोदरीच्या लक्षात यायला लागला. तिला आधी कळलं नाही हा कसा आहे. पण हळूहळू तिला समजू लागलं. काय अमरेशांसोबत दासींसोबत ती त्याला पाहू लागली. मग एकदा तिने त्याला समोर घेतलं. त्याला सांगितलं. खडसावून सांगितलं. दुःख वाटलं तिला फार. अरे असं कसं मी एका क्षणाच्या मोहापायी एका मिनिटाच्या वासनेपायी मी याला पसंत केलं. पण मी स्वयंवरात याला पाहिलं तेव्हा हा फार वेगळा होता आणि आता हा फारच वेगळा. असा कसा हा आहे. त्याला समजावून सांगितलं. बाबा रे परत असा दिसू नकोस. काही काळ राजाने मान्य केलं. पुन्हा तिला राजा एका क्षुद्र स्त्री सोबत दिसला. दासी सोबत दिसला. मग मात्र तिचं मन विटलं. पण करणार तरी काय. आता विवाह केला. परत पित्याच्या घरी जावं तर सगळ्या मैत्रिणी हसतील. इथेच राहावं तर हा ऐकायला तयार नाही. हा अनेक दासींसोबत फिरतो. अनेक वेश्यांसोबत याचं राहणं चालू. मग शेवटी तिने विचार केला की आपण इथेच राहू. पण तिने पतीशी संबंध सोडून इथेच राहिली. पतीशी संबंध ठेवला राहिली राजवाड्यातच. पण पूर्ण वैराग्य भावनेने राहिली. तुला काय करायचं ते कर. तुझा ना माझा काही संबंध नाही आता. अशी अवस्था तुझी होईल या मंदोदरी सारखी. त्यामुळे हा गर्विष्ठपणा सोडून दे. माझ्यासोबत चल लग्न कर. त्यावेळेस भगवती सांगते अरे मी काम वासनेसाठी आलेली नाही. तुझा नाश करायला आली. काम वासना माझ्या मनाला स्पर्श करू शकत नाही. विवाहाचा तर विचारच सोडून दे. मग तेव्हा महिषासूर सांगतो तुला युद्धच करायचंय. पण अगं थोडासा विचार कर. मी एक पुरुष आहे. तू एक स्त्री आहेस. युद्ध कसं करणार. कसं करायचं युद्ध. ती म्हणते युद्ध कर नाही तर पाताळाचा काहीतरी कर. उगाच बडबड करण्यात मला गोष्टी सांगण्यात वेळ घालवू नकोस. वीर आहेस. शूर आहेस. शस्त्र उचल आणि युद्ध कर. महिषासुराने ऐकलं. घनघोर युद्ध सुरू झालं. ती सांगते भगवती सांगते अरे मी जन्मातीत आहे. तू मला वेगवेगळ्या भावनांचा आमिष का दाखवतोयस. रूपायाश्च मे रूपम जन्मायाश्च जन्मच सुराणाम रक्षणार्थाय विधित दैत्य विनिश्चितम. तुझा नाश निश्चित आहे देवांचं कल्याण करण्यासाठी. सुराणाम रक्षणार्थाय देवांच्या रक्षणासाठी मी आलेली आहे. सुराणाम रक्षणार्थाय तुझा नाश करण्यासाठीच. महिषासुराला घनघोर युद्ध सुरू झालं. बाणांमागून बाण महिषासुराने मारले की भगवती मारते. याने गदेचा प्रहार केला की ती सुद्धा गदेचा प्रहार करते. एकमेकांची शस्त्रे दोघही तोडतायत. दोघांचं युद्ध चालू आहे. बाण गदा तलवार खड्ग परिघ जे काही आहे सगळ्या गोष्टींनी युद्ध चालू आहे. महिषासुर रूप बदलतोय. देवी त्या रूपाचा नाश करते. महिषासुराने त्याच कारण तो देवीकडे येणार म्हणून एक सुंदर दिव्य देह धारण करून राहतो. स्त्री आहे बोलली तर भुलेल रूपाला. पण प्रत्येक स्त्री रूपाला बोलत नसते. कधी कधी डोक्यानेही काम करते. कारण सगळ्या स्त्रियांना डोकं नसतं असं समजू नका.
त्याला वाटलं स्त्री आहे, माझं रूप बघेल, भाडेल, नंतर काय आहेच रेडा. मग ज्या वेळेस युद्ध सुरू झालं, आपल्या मूळच्या रेड्याच्या स्वरूपात आला, सिंहावरती चालून गेला. देवीने तिथून मारला. सिंहाच्या डोक्यावर चढून भगवतीवर प्रहार केला. देवीने प्रहार परत परतवून लावला. घनघोर युद्ध चालू आहे. बाणांमागून बाणांचा वर्षाव होत आहे. तलवारी, खड्ग, सगळं 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 चालू आहे. युद्ध चालू आहे. कोणाचा पराजय व्हायला तयार नाही. पण एका क्षणी भगवतीने त्या रेड्याच्या रूपात त्या दैत्याला पायाखाली घेतलं. आपल्याकडे जो शूळ होता तो त्याच्या छातीत खुपसला. छातीत खुपसला, पण तो पुन्हा जागा झाला. पुन्हा देवीवरती आक्रमण केलं. मग तेव्हा देवीने चक्र धारण केलं. चक्राने त्याचा डोकं होतं ते धडापासून वेगळं केलं. धडापासून डोकं वेगळं केलं का? आधी पायाखाली दाबलं. शूळ खुपसला, पण तरी तो पुन्हा उठला. म्हणून देवीने थांबलं. डोकं छाटते. आता चक्कर घेतलं तिचं, त्याचं डोकं छाटलं. ते डोकं छाटलं तरी ते डोक्याविरीचं धड नुसतंच पळत सुटलं. डोकं छाटलंय, धड पळतंय, पण शेवटी ते पडलं आणि पडलं. आणि भगवतीने अशा प्रकारे महाबली दैत्य महिषासुराचा वध केला. जगदंबा देवी जय. महिषासुरमर्दिनी माता की जय. परांबा भगवती माता की जय. जय जय अम्बे सप्तशृंगी माते. जय 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 अम्बे सप्तशृंगी. अशा प्रकारे भगवतीने महिषासुराचा वध केला. देवांनी भगवतीची स्तुती केली. सगळे देव आनंदित झाले. प्रत्येकाला आपापलं स्थान, आपापलं राज्य मिळालं. महिषासुराच्या वधानंतर सगळीकडे सुस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली. गायी गुरे आनंदाने फिरू लागली. गायी धष्टपुष्ट झाल्या आणि ब्राह्मणांचे यज्ञ सुरळीत सुरू झाले. यज्ञातले हविर्भाग देवांना मिळू लागले. प्रत्येक जण आपापलं कार्य व्यवस्थित करू लागलं. सगळी कार्य व्यवस्थित होऊ लागली. सगळीकडे शांती, सुस्थिती निर्माण झाली. यानंतर जनमेजय राजा भगवान व्यासांना सांगतात, मला अनेक भगवतीची चरित्र ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली. अशा एवढ्या महापराक्रमी दैत्याचा, महिषासुराचा भगवतीने वध केला, म्हणून मलाही तिचं अजून चरित्र ऐकायची उत्सुकता निर्माण झाली. तेव्हा व्यास महर्षी सांगतात,
अरे तिने फक्त महिषासुरच नाही तर असे अनेक प्रभावी राक्षस मारले. अजून कोणी मारले? अरे शुंभ निशुंभासारख्या राक्षसालाही तिने मारलं. शुंभ निशुंभाला मारलं. हो, शुंभ निशुंभाला मारलं. शुंभ निशुंभाला मारलं. अनेक पराक्रमी राक्षस मारले. अनेक पराक्रम गाजवले. देवतांना वेळोवेळी सहाय्य केलं. आणि हिने काय केलं भगवतीने? मला अधिक ऐकायची उत्सुकता आहे, पण तत्पूर्वी या सर्व कथा आपण उद्या पाहणार आहोत. पण त्यापूर्वी एक गोष्ट सांगेन. महिषासुराने समजलं महिषासुराचा अंत का झाला, भगवती पासून का झाला, स्त्री पासून का झाला. महिषासुराने ब्रह्मदेवांकडे वर मागितला की माझा मृत्यू हा एका स्त्रीपासून असावा. त्याने स्त्रीला अबला समजलं होतं. तो म्हटलं, अरे फक्त पुरुष सबळ आहे, स्त्री माझं काही बिघडवू शकणार नाही. अशा स्त्रीपासून मला मृत्यू हवाय. अशा स्त्रीपासून मला मृत्यू हवा. तर त्याने हा जो विचार केला, पुरुषाला सबळ समजायचं, स्त्रीला अबला समजायचं, नकळत हे विचार आम्ही जीवन जगताना करतो. ब्रह्मदेवांना काय सांगितलं? महिषासुराने ब्रह्मदेवाला सांगितलं की जिथे पुरुष माझं काही बिघडवू शकणार नाही, तिथे अबला स्त्री माझं काय बिघडवेल. त्यामुळे मला तिच्या हातून मृत्यू द्या, कारण ती मला समोर टिकूच शकणार नाही. ब्रह्मदेवांनी ही वर दिला, पण शेवटी प्रचंड अशा महिषासुराला स्त्रीच्या हातूनच मृत्यू स्वीकारावा लागला ना. मग ही फक्त गोष्ट नाही, ही फक्त कथा नाही, ही तुम्हाला आम्हाला त्यातून शिकवण आहे. तुमच्यातली रूप जे आहे ती धारण करा. 2 हात फक्त भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापरू नका. वेळ प्रसंगी 18 हात ही धारण करावे लागतील. महिषासुराचा वध करावाच लागेल, त्याची गरज आहे आता. काळाची गरज आहे आता. आपली तेवढी कदाचित भक्ती नसेल की आपल्यासाठी भगवती येईल किंवा आपल्या रक्षणार्थ कोणी येईल. स्वसामर्थ्य ओळखा आणि स्वतःच रक्षण करा. सामर्थ्य आहे. परवाच मी सांगितलं, तूच दुर्गा आहेस, तूच काली आहेस. फक्त धारण करण्याची शक्ती ठेवायची. आपण काय म्हणतो? आपण स्वतःलाच म्हणतो अबला आहे. तिथे महिषासुराने म्हटलं, पण इथे आम्हाला म्हणतो आम्ही अबला आहे. स्वतःला अबला समजायचं नाही, मग काय समजायचं ते सांगते. अगं मैत्रिणी, तूच तुझ्या जीवनाची शिल्पकार आहेस. तूच तुझं जीवन घडवू शकतेस, तूच तुझं जीवन बिघडवू शकतेस. विनंती आहे सगळ्या मैत्रिणींना, सगळ्या माता भगिनींना विनवणी आहे, तुमच्या चरणी सापड आहे तुमच्या चरणी. स्वतःच रूप स्वतः ओळख, स्वतःच सामर्थ्य स्वतः ओळख. या जगताची पालक आहेस, जगताची रक्षक आहेस. देवी आणि आपण काही वेगळ्या नाही, तिच्याच लेकी आहोत आपण. तिचाच अंश आहे आपल्यात. मग स्वतःला देवी स्वरूप मानायचं आणि काय करायचं? सखी मैतरणी तुझी मनधरणी, सखी मैतरणी करते विनवणी. रूप तुझे तू ओळख कर, तू तुझी पारख. तू जगताची पालक, तू भगताची तारक. हो तूच दुर्गा, तूच काली, तू महिषासुर मर्दिनी. तूच दुर्गा, तूच काली, तू महिषासुर मर्दिनी. रागिणी रागिणी, रागिणी दुरण रागिणी, रागिणी दुरण रागिणी. हो तूच दुर्गा, तूच काली, तू महिषासुर मर्दिनी. तूच दुर्गा, तूच काली, तू
लहान असता तेव्हा आई वडील भांडी कोंडी आणून देतात. मुलींना कधी गाड्या आणून देत नाही, भांडी कोंडी आणून देतात का? मोठेपणी तुला हेच करायचंय. शिकवतात आपल्याला भातुकली खेळा, मैत्रिणींसोबत झिम्मा खेळतो, फुगडी खेळतो, क्रिकेट खेळत नाही का? ते मुलांचे खेळ आहेत, तुला काय करायचंय? कबड्डी खेळत नाही, कुस्ती पण खेळत नाही, भातुकली खेळायची, झिम्मा फुगडी खेळायची. आठव तू बालपणी भातुकली ती खेळणी, खेळ डोंगर किमानी, रडी चिडी मनमानी. आठव तू बालपणी भातुकली ती खेळणी, खेळ डोंगर किमानी, रडी चिडी मनमानी. झिम्मा फुगडीच्या फेऱ्या अन लगोरीतल्या टिकल्या, झिम्मा फुगडीच्या फेऱ्या अन लगोरीतल्या फेऱ्या. आंबा चिंचाच्या चोऱ्या अन पान घाटावरल्या वाऱ्या. काय करता? पूर्वीचं गाणं आहे. आता नळ आहेत सगळ्यांच्या घरात, पण पाणी तुम्हीच भरता ना. ऐकवा गाण्याचा भाग सोडा, ते चालू तुम्हालाच करावं लागतं. आंबा चिंचाच्या चोऱ्या अन पान घाटावरल्या वाऱ्या. आता काय झालंय पण? आता बालपण गेलं, वर तारुण्य सरलं. संपलं बालपण, संपलं तारुण्य आलं. आता बालपण गेलं, वर तारुण्य सरलं. संसाराचं गाड आलं, त्यात अस्तित्व विरलं. संपलं बालपणीचे खेळ संपले, पानघाटावरच्या वाऱ्या संपल्या, मैत्रिणींसोबत खेळणं संपलं. आता काय आलं? आता संसार आला. आणि काय झालं? त्यात अस्तित्वच संपलं. पतीचं करा, सासू सासऱ्यांचं करा. अस्तित्व संपलं म्हणजे काय? त्यांचं काम करणं म्हणजे अस्तित्व संपलं नाही. ते कर्तव्य आहे, ते आपल्याला करायचंच आहे. पण अस्तित्व संपलं म्हणजे नेमकं काय संपलं? जाणार आहात परत आंबा चिंचांच्या चोऱ्या करायला, मन मोकळं हुंदडायला, तेव्हा विचार करणार, अरे लोक काय म्हणतील, आपल्या नवऱ्याला नावं ठेवतील, आपल्या सासू सासऱ्यांना नावं ठेवतील, हा विचार करणार. ते अस्तित्व संपलं. स्वतःच असं काही राहिलं नाही. आपल्या नावापुढे कोणतं तरी नाव जोडलं गेलंय, त्या नावाची प्रतिष्ठा आपल्याला राखायची आहे. हा विचार. आता बालपण गेलं, वर तारुण्य सरलं. संसाराचं गाड आलं, त्यात अस्तित्व विरलं. हो लेक झाली भगिनी, अर्धांगिणी जननी. लेक झाली भगिनी, अर्धांगिणी जननी. झाली सोशिक मानिनी, 7 जन्माची बंदिनी. एका जन्मासाठी नाही, परत व्रत वैकल्य करून 7 जन्म माझं अस्तित्व सहज संपू दे. ओके नाही? झाली सोशिक मानिनी, 7 जन्माची बंदिनी. तुला आता एकच प्रार्थना आहे, 4 भिंतीचा पिंजरा तोड, ओलांडून उंबरा. उड आकाशी पाखरा, बघ जगाचा पसारा. हो एक से तेग साथ, हाक दिली तेग साथ. विसरून या सारे विवाद, करूया नवी रुजवात. हाक दिली सये तुला, बास झालं आता. उठ माझ्या सोबत ये, सोबतीने चालूया. सगळे सारे जुने विवाद संपवून टाकू, हाताला हात दे, सोबत चालू. काय करायचंय? हो पुरुषाची मक्तेदारी, ठेचू पायदळी. पुरुषाची मक्तेदारी, ठेचू पायदळी. दाबू नारीचे कर्तृत्व, दाबू नारीची भरारी. खेळ खेळूनी मरतानी. हो तूच दुर्गा, तूच काली, तू महिषासुरमर्दिनी. हो
तुझ्याकडे बघायचं नाही का तुझ्यात सामर्थ्य आहे. तू दुर्गा आहेस, तू काली आहेस, तू रागिणी आहेस, सगळं काही तू करू शकतेस. त्याला जागा कर ही हाक दिलीये, त्याला प्रत्युत्तर दे. आतली दुर्गा जागी कर, पुरुषाची मक्तेदारी पायदळी ठेचण्याचं सामर्थ्य आहे. कशामुळे? महिषासुर मर्दिनी महिषाला मारलं एक स्त्री असून तसे मर्दानी खेळ तुलाही खेळता आले पाहिजे. एवढीच विनंती सगळ्या माता भगिनींना आहे. आजच्या कथेला आपण हेच विराम घेत आहोत. आज भगवतीने महिषासुराचा वध केला. उद्या भगवती शुंभ निशुंभाचा वध करणार आहे. उद्या आपण शुंभ निशुंभाचा वध पाहणार आहोत. तसे जन्मेच्या याच्यात अजून काही शंका आहेत, त्या शंकांचं निरसन होणार आहे. इंद्र पुन्हा एकदा आपल्या आसनावरून खाली उतरणार आहे. तेव्हा त्याला जे काही क्लेश होणार आहेत तेव्हा त्याला कोणी वाचवलं? पुन्हा भगवती प्रकट झाली का? भगवान विष्णूंनी वाचवलं का? भगवान शंकरांनी वाचवलं का? कोणी वाचवलं? या कथा सगळ्या आपण उद्याच्या कथेच्या दिवसात पाहणार आहोत. आजच्या कथेला आपण इथेच विराम घेऊया. बोल जगदंबा माता की जय, परांबा भगवती माता की जय, राजराजेश्वरी जगदंबा माता की जय. अंबाबाईचा बोलो. दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी योगी योगी पाता तुझ ऐसे नाही. विचित्र विचित्र